नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 30 एप्रिलच्या एक्झामसाठी आपण संभाव्य ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज चालू केलेली होती. ओके, सराव प्रश्नपत्रिका. तुम्हाला याच्या अगोदरचे जे काही पार्ट झालेले आहेत ते 3 पार्ट झालेले आहेत. त्या तिन्ही पार्टला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद. आणि याही लेक्चरला तुम्ही असाच प्रतिसाद देताल याची मला खात्री आहे. ओके, आजचा जो पार्ट आहे हा पार्ट क्रमांक 4 आहे. लवकरात लवकर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि लेक्चर आवडल्याच्या नंतर लाईक करायचंय, सबस्क्राइब करायचंय आणि तुमच्या मित्रमंडळीला सुद्धा पाठवायचं आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त सबस्क्राइब करून ठेवा चॅनल. ठीक आहे, चला तर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 टार्गेट 30 एप्रिल लक्षात राहू द्या. ब्रह्मास्त्र संभाव्य प्रश्न सिरीज आपली चालू आहे. आज आपण पार्ट 4 बघणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पहिला क्वेश्चन, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य लोहखनिज उत्पादनात अग्रेसर आहे? बघा, हा क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्रावरती, आता लोहखनिजाबद्दल तुम्हाला सलग दोन्ही वर्षी तुम्हाला प्रश्न पडलेत. भारतावरती लोहखनिजावरती तुम्हाला भारताची खनिज साधन संपत्तीवरती प्रश्न विचारते ना. हा क्वेश्चन जो आहे तो हा भारताची खनिज साधन संपत्ती तुम्हाला प्रश्न विचारते. याच्यात कधी कधी क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्राच्या खनिज साधन संपत्तीमधलं एखादं वाक्य देतं आणि दुसरं भारताच्या खनिज साधन संपत्तीमधलं एखादं वाक्य देतं. ठीक आहे, तर या दोन्हीवरती नीट क्वेश्चन तुम्हाला विचारते, त्यामुळे नीट व्यवस्थित वाचा. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य लोहखनिज उत्पादनात, साठे का उत्पादन म्हणतोय हे नीट लक्षात राहू द्या. खनिज साधन संपत्तीवरती साठे आणि उत्पादनावर सगळ्यात जास्त पोरांचे क्वेश्चन चुकतात. तर साठे विचारले नाहीये तर तुम्हाला उत्पादनात अग्रेसर तुम्हाला कोणतं आहे असे राज्यांचा इथं क्रम दिलेला आहे आणि या क्रमामध्ये तुम्हाला उत्पादनानुसार अग्रेसर असणारे राज्य शोधायचे. तर मग तमिळनाडू आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक राज्य आहे आणि गोवा आहे. मग कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोहखनिज उत्पादनात अग्रेसर राज्य आहे तर याच्यामधले ओके सगळ्याला माहिती महाराष्ट्र. तर लोहखनिज आपल्याला उत्पादन महाराष्ट्रामध्ये पण होतंय का? यस, महाराष्ट्रामध्ये होतंय. पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतातले तुम्हाला लोहखनिज उत्पादनात अग्रेसर राज्य विचारले. सगळ्याला माहिती आहे ओडिसा राज्य जे आहे, ओडिसा राज्यामध्ये तुम्हाला उत्पादन उत्पादन प्लस तुम्हाला साठे जे आहेत ते सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ओडिसा राज्यामध्ये आहेत. सगळ्यात प्रथम क्रमांकावर कोणता आहे? ओडिसा राज्य. म्हणून पर्याय क्रमांक तुम्हाला दोन्हीमध्ये ओडिसा दिले, म्हणून आंध्र प्रदेशही कटला आणि त्याच्यानंतर तमिळनाडू सुद्धा कटला. हे तर कन्फर्म झालं ना. कारण का अग्रेसर जिल्हे उत्पादनात आणि साठ्या संदर्भात सगळ्यात अग्रेसर म्हणजे प्रथम क्रमांकावर कोण आहे? ओडिसा राज्य आहे. बरोबर ना, ओडिसा राज्य प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक तुमचं 2 नाही तर 3 मध्ये उत्तर असेल. बरोबर, तर लक्षात राहू द्या. ओडिसाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे का छत्तीसगड राज्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन होत आहे लोहखनिजाचं. त्याच्यानंतर कर्नाटकचा क्रम लागतो आहे. याच्यानंतर तुम्हाला झारखंड लागेल. याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला गोव्याचा क्रम लागेल. ठीक आहे, हे आहेत महाराष्ट्रातले तुम्हाला म्हणजे भारतातले लोहखनिज उत्पादनात अग्रेसर राज्य. मग याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विचारलं की लोहखनिजाचं उत्पादन किंवा साठे अजून कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या राज्यात आहेत? ओडिसा, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड, गोवा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश जे आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला साठे आहेत, उत्पादन पट्टा पण आहे मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला बिहार राज्यामध्ये सुद्धा आहे. ओके, बिहार राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे. कुठं आहे? तमिळनाडू राज्यामध्ये बिहार, त्याच्यानंतर तमिळनाडू राज्य. आंध्र प्रदेश सुद्धा मध्ये आहेत, आंध्र प्रदेश. पण तुम्हाला क्रम कसला विचारलेला? आणि महाराष्ट्र आपला थोडा. ओके, महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र. तर एवढ्या राज्यामध्ये तुम्हाला लोहखनिज जे आहे ते याचं उत्पादन आणि साठे घेतले जाते. पण तुम्हाला उत्पादनात अग्रेसर राज्य विचारलेले होते सगळ्यात जास्त, म्हणून याचा पर्याय क्रमांक जो आहे तो ओडिसा, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड या राज्यामध्ये तुम्हाला याचा प्रथम क्रमांक सांगायचा आहे. नीट लक्षात राहू द्या. बघा, इथं तुम्हाला मी नकाशा दिलेला आहे. नोट्स मध्ये तुम्हाला एकदम सगळं व्यवस्थित सांगतोय. लोहखनिज जर बघितलं तर जगामध्ये लोहखनिजाचे जे काही साठे आहेत, ओके, जगामध्ये लोहखनिजाच्या साठ्या संदर्भात जर तुम्हाला जगामध्ये भारताचा जर क्रमांक जर विचारला, ओके, जगामध्ये साठे भारतामध्ये किती आहेत असं जर विचारलं तर जवळजवळ 25% साठे जे आहेत ते भारतामध्ये, कधी कधी तुम्हाला 20% सुद्धा असू शकतं बरं का ऑप्शन मध्ये. 20-25% साठे जे आहेत
ते भारतामध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर उत्पादनामध्ये जर विचारलं, उत्पादन जे आहे ते तुम्हाला 6वा क्रमांक लागेल भारताचा. कितवा आहे? 6वा क्रमांक भारताचा जगामध्ये या लोहखनिजाच्या उत्पादनात लागेल. भारतातील लोहखनिज जे आहे याच्यामध्ये लक्षात राहू द्या सल्फर, सल्फरलाच आपण काय म्हणतो रे? गंधक म्हणतो. काय म्हणतो? गंधक. ओके, गंधक, गंधक म्हणतो आपण. हे जे सल्फर आहे गंधक आहे, किंवा अजून याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस आहे. ओके, फॉस्फरस आणि त्याच्यानंतर स्फुरद. ओके, हे जे घटक आहेत या आपल्या भारतातल्या लोहखनिजामध्ये याचं जे प्रमाण आहे ते कसं आहे? अत्यंत कमी आहे. आपल्या भारतातल्या लोहखनिजाचे जे काही खनिज आहे त्याच्यामध्ये सल्फर, त्याच्यानंतर स्फुरद आणि त्याच्यानंतर फॉस्फरस यांचं प्रमाण कमी आहे. या कमी प्रमाणाचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे ते तुम्हाला शुद्धीकरण करण्याची जी क्रिया आहे ती सोपी होती. लक्षात राहू द्या, शुद्धीकरण करण्यासाठी शुद्धीकरण प्रक्रिया जी आहे ती कशी होती? सोपी होती, इजी होऊन जाते. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला भारतातील लोहखनिजामध्ये खालीलपैकी कोणत्या घटक द्रव्याचं प्रमाण सर्वात कमी आहे ज्याच्यामुळे ते शुद्ध करण्यासाठी सोपा जातो? तर सल्फर आहे, गंधक आहे, म्हणजे सल्फरलाच गंधक म्हणतो आपण, फॉस्फरस आहे आणि त्याच्यानंतर काय आहे? तर ते आहे स्फुरद. हे सगळ्यांचं प्रमाण तिथं कसं आहे? कमी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रश्न विचारलाच तर हे पॉइंट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर बघा आता निर्यातीमध्ये जे आहे भारतामध्ये लोहखनिजाचं उत्पादन चांगल्या प्रकारे 6वा क्रमांक आहे. म्हणून भारतामधून निर्यात आपण करतो आहे. निर्यातमध्ये जेवढी आपण निर्यात करतो 100% समज निर्यात केली तर त्याच्यातली 70% जी निर्यात आहे ती एकट्या जपान या देशाला निर्यात आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं दक्षिण कोरिया पण दिलेला आहे. ओके, दक्षिण कोरिया. अजून निर्यात अजून कोणाला करतो आहे? तर इराण आहे, इराक. ओके, त्याच्यानंतर आहे इराण. ओके, इराण. त्याच्यानंतर आहे जर्मनी. ओके, जर्मनीला पण आपण करतो. त्याच्यानंतर तुम्हाला पोलंड आहे. ओके, पोलंड या देशांना आपण काय करतोय? निर्यात करतोय. त्याच्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये लोहखनिजाच्या साठे किंवा उत्पादन जर भारतामध्ये जर बघितलं तर उत्पादनामध्ये बघा ओडिशा राज्य आहे. ओडिशा राज्यामध्ये एकूण भारताच्या उत्पादनाच्या 52% म्हणजे जवळजवळ निम्म उत्पादन जे आहे ते एकट्या ओडिशा राज्यामध्ये होते. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांक बघा इथं छत्तीसगड आहे. छत्तीसगडमध्ये 16% उत्पादन होते. त्याच्यानंतर कर्नाटक जे आहे त्याच्यामध्ये 14% उत्पादन होते. झारखंड राज्यामध्ये 11% उत्पादन होते लोहखनिजाचं. आणि त्याच्यानंतर आहे गोवा 5% उत्पादन या एकूण भारतातल्या खनिजांचं पैकी तुम्हाला टक्केवारी जर विचारली, ओडिशा 52, छत्तीसगड 16, त्याच्यानंतर कर्नाटक आहे 14, झारखंड 11 आणि गोवा 5, असं या उत्पादनामध्ये भारतातले टॉपचे 5 राज्य आहेत. जर साठ्या संदर्भात जर विचारलं, साठ्यामध्ये जर गेलात तुम्ही तर ओडिशामध्ये तुम्हाला 34% साठे आहेत ओडिशा राज्यामध्ये. झारखंडमध्ये तुम्हाला जे आहेत 23% साठे आहेत. छत्तीसगड राज्यामध्ये 22% साठे आहेत आणि कर्नाटक राज्यामध्ये जे आहेत ते 11% साठे आहेत. ठीक आहे, चलो. तर काय सांगितलं मी? साठे आणि उत्पादनामध्ये, साठ्यामध्ये तुम्हाला कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, ओडिशा आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर जर उत्पादनात जर बघितले ओडिशा, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड आणि गोवा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला कसला प्रश्न विचारलाय? तर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की उत्पादनामध्ये लोहखनिजाच्या उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य विचारले, तर म्हणून ओडिशा, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड, त्याच्यानंतर गोवा, म्हणजे पर्याय क्रमांक याचं 3. एकचं उत्तर 3 द्यायचं आहे. ठीक आहे, डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा 2 नंबरचा. योग्य जोड्या जुळवायच्या. आता हा आहे परत महाराष्ट्रावरचा क्वेश्चन आहे. ओके, महाराष्ट्राच्या भूगोलवरती तुम्हाला पर्यटन विचारते किंवा तुम्हाला जलव्यवस्थापनामध्ये येईल, नदी प्रणालीमध्ये येईल, कोणत्याही टॉपिक मध्ये हा क्वेश्चन येते. तर जनरल तुम्हाला धबधबे म्हणजे आहेत पर्यावरणात, म्हणजे पर्यटनामध्ये हा टॉपिक यायला पाहिजे. ठीक आहे, पर्यटनामध्ये. तर काय विचारलं? इकडे जिल्हे विचारलेत आणि इकडे तुम्हाला धबधबे विचारलेत. एका साईडला जिल्हे, एका साईडला धबधबे आहेत. जरा बघा हा क्वेश्चन थोडासा म्हणजे बरेचसे जे धबधबे आहेत हे बऱ्याचशा मुलांनी हे ऐकलेले नसतील आणि असेच दिलेत आयोग, अशाच टाईपचे नवीन नवीन अंत शोधू तुम्हाला हे करायला विचारते. तर रायगडमध्ये कोणता आहे? रायगडमध्ये जर बघितलं तर तुम्हाला जो आहे
तो मांडले नावाचा धबधबा जो आहे तो या रायगडमध्येच दिसेल. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये जे आहे ती सवतकडा जे आहे रत्नागिरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, हे दोन ऍज इट इज आहेत सरळ. आता गडचिरोलीमध्ये बघा मुक्तागिरी आहे का रजिरप्पी आहे, तर लक्षात राहू द्या गडचिरोलीमध्ये जे आहे ना हा आहे रजिरप्पी, म्हणजे क4 बघा, हे बघा इथं जाग्यावर आहे. त्याच्यानंतर ब च 2 लावले आपण, ब च 2 हे बघा इथंच आलं. आणि त्याच्यानंतर अ च 1 कुठं आहे, तर अ च 1 जो आहे ते बघा अ च 1 इथं आहे. म्हणजे याचा अर्थ राहिलं काय, अमरावतीमध्ये कोणतं आहे, मुक्तागिरी हे धबधबा आहे. म्हणून याच्यावरचा जर क्वेश्चन विचारला, हे नवीन धबधबे इथं एकदा लिहून ठेवा व्यवस्थित. याची जी पीडीएफ आहे, पीडीएफ मी तुम्हाला लगेच लेक्चर संपल्याच्या नंतर, म्हणजे तुमच्यापर्यंत यायच्या अगोदरच मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकलेला असेल. टेलिग्रामवरून प्रिंट काढायची आणि लेक्चरला येऊन बसायचं आणि ते तुम्ही त्याच्यावरती मेन्शन करायचे. ह्याची एक्सप्लेनेशनची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यावरती टेलिग्रामवरती टाकणार आहे. ठीक आहे, बरेचशा मुलांनी असं सांगितलं की तुम्ही एक्सप्लेन केलेले ज्या नोट्स असतील किंवा ते नकाशे असतील ते पण सर पाठवा. यस सगळे पाठवून देणार आहे. याची पीडीएफ सुद्धा पाठवणार आहे. त्याची प्रिंट आउट काढून लेक्चर बघायला बसायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला 2चं उत्तर कळलं का? 2चं उत्तर आहे 4 नंबर. क्लिअर, 4 नंबर 2चं उत्तर आहे. धबधबे हे महाराष्ट्रातले जे धबधबे आहेत किंवा नोट्स मध्ये आपलं पेज आहे, एका पेजवरती अख्ख्या महाराष्ट्रातले मी धबधबे दिलेले आहेत विथ डिस्ट्रिक्ट नुसार. ते व्यवस्थित एकदा लगेच रीडिंग करायची. जसे प्रश्न मी घेतोय त्या प्रश्ना जो प्रश्न ज्या टॉपिकवर आलाय तो टॉपिक लगेच क्लिअर करत जा. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन व्हायला लागले. प्रत्येक क्वेश्चन पेपरला संभाव्य प्रश्न सिरीजला तुमच्या सगळ्या टॉपिकचं रिव्हिजन व्हायला लागले. कोणत्या असे 10, 12, 15 क्वेश्चन पेपर सिरीज जर झाल्या तर तुम्हाला सगळ्या टॉपिकला महाराष्ट्र, भारत, जगातला सगळ्यावरती तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, हे महाराष्ट्रातले सगळे हे आहेत धबधबे. ते तुम्ही तुम्हाला मी हे देईल, प्रिंट पीडीएफ सेंड करेल, त्याच्यावरून झेरॉक्स काढून घ्या. क्वेश्चन नंबर 3 जनगणनेवरती क्वेश्चन आहे. महाराष्ट्राची जनगणना आहे 2011. जनगणना 2011 नुसार, म्हणजे भारतातल्या जनगणनावरती क्वेश्चन आहे. भारतातली जनगणना 2011 नुसार भारतातील कोणत्या राज्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? भारतातील 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? ज्यांनी ऑनलाईन बॅच आपल्या केलेल्या आहेत या मुलांना लोकसंख्या बिलकुल अवघड जाणार नाही, त्यांचे क्वेश्चन पण जाणार नाही. एवढा खतरनाक तुम्हाला मी लेक्चर मध्ये ऑफलाईन बॅच मध्ये, ऑनलाईन बॅच मध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, चला सगळ्यात महत्वाचं जे आहे तर याचं उत्तर जे आहे ते बिहार आहे. लक्षात राहू द्या. आता इथं जरा इकडं एक्सप्लेनेशन हे करून घ्या. बघा इथं नीट ऐका. आता जेव्हा तुम्हाला जनगणना जर लास्टच्या 2 जर जनगणना जर बघितल्या तर 2011 नुसार भारतामध्ये 72.98% लिंग गुणोत्तर आहे स्त्रियांचं. ठीक आहे ना, लिंग गुणोत्तर किती आहे, म्हणजे लिंग गुणोत्तर नाही, गलतीशी मिस्टेक हो गई. काय म्हटलं मी, स्त्री साक्षरता 2011 नुसार जर बघितली तर ती 72.98 आहे. 72.98% स्त्री साक्षरता आहे भारतातली. आणि 2001 ची जर बघितली तर ती आहे 64.84. ओके, हे 2 नीट व्यवस्थित बघून घ्या, कारण का ह्याच्यावर येणाऱ्या काळात प्रश्न विचारते ना. तर 2011 नुसार भारतातलं स्त्री साक्षरता किती होती? 2001 मध्ये 64.84 आणि 2011 मध्ये किती वाढलीये? 72.98. तुम्ही काय करायचंय, फक्त 72.64 मायनस करायचं. जे काय आकडेवारी येईल याच्यावरती तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न असेल की 2001 ते 2011 या दशवार्षिक या 10 वर्षामध्ये किंवा 2001 ते 2011 यांच्या तुलनेत स्त्री साक्षरतेमध्ये किती बिंदूंनी वाढ झालेली, किती टक्क्यांनी वाढ झालेली असा प्रश्न विचारते. त्यामुळं हे तुम्हाला इथं काढून ठेवलंय. क्लिअर, डन. त्याच्यावरती क्वेश्चन आहे म्हणून लक्षात ठेवला. आता इथं बघा, आता जर बिहार राज्य जर तुम्ही बघितलं, बिहार राज्य, तर तुम्हाला माहिती आहे बिहारमध्ये सगळ्यात कमी स्त्री साक्षरतेचं प्रमाण आहे. कारण का, फक्त 51.5% बिहारमध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही राजस्थान, बघा राजस्थानमध्ये जे आहे ते 52.1% भारतामध्ये राजस्थानमध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण आहे. बिहारमध्ये 51.5 आणि राजस्थानमध्ये 52.1. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं 51, त्याच्यानंतर आहे तुम्हाला बघा 89. बघा मिझोराम मध्ये बघा
मिझोराम मध्ये 89.93 आहे, म्हणजे खूप इथं ह्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. झारखंड मध्ये जर बघितलं तर तुम्हाला 55.4 येईल. झारखंड मध्ये किती आहे? 55.4. ओके. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये बघा 57.2 आहे. म्हणजे पहिले सगळ्यात कमी राज्य बघा ज्यांच्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण आहे. 1 नंबरला तुम्हाला येईल बिहार, ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी साक्षरता आहे 51.5. त्याच्यानंतर राजस्थान बघा 52.1. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबर बघा इकडं कोणता आहे आपला झारखंड. झारखंड मध्ये किती आहे? 55.4. आणि उत्तर प्रदेशमध्ये 57.4 आहे. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. आणि सगळ्यात जास्त जर बघितलं तुम्ही सगळ्यात जास्त, तर सगळ्यात जास्त मध्ये बघा जवळजवळ केरळमध्ये 92.1% साक्षरता आहे, स्त्री साक्षरता. 92.1% एवढी मोठी स्त्री साक्षरता आहे. बिहार तुम्हाला माहिती आहे स्त्रियांच्या लिंग गुणोत्तर जर बघितलं तर केरळच 1 नंबर आहे. म्हणजे केरळमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे आणि तिथलचं साक्षरता सुद्धा स्त्रियांची कशी आहे? जास्त आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता स्त्रियांची केरळमध्ये 92.1%. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला मिझोरामचे आहे 89.3%. ओके. आणि तिसरं राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश ते म्हणजे लक्षद्वीप. इथं लक्षद्वीप मध्ये 87.9% लिंग गुणोत्तर म्हणजे साक्षरतेचं प्रमाण आहे. म्हणजे पहिले 3 राज्य जर भारतातले बघितले ज्यांच्यामध्ये साक्षरता सर्वात कमी आहे, पहिलं आहे बिहार. कोणता आहे? बिहार 51.5%. दुसरा आहे राजस्थान 52.1%. 3% म्हणजे तिसरं जर राज्य जर तुम्हाला बघितलं तर झारखंड 55.4%. आणि चौथं राज्य जर सांगायचं झालं तर उत्तर प्रदेश 57.2%. 57.5 57 इथं 55.4 आहे झारखंड आणि उत्तर प्रदेश आहे 57.2. हे नीट लक्षात राहू द्या. मग इथं सगळ्यात जास्त इथं तुम्हाला उत्तर काय द्यावं लागणार आहे? सर्वात कमी 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात भारतातील स्त्री साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे? तर हे आहे बिहार. म्हणजे किती आहे रे? 51.5% फक्त साक्षरता आहे इकडं. किती आहे? 51.5. इकडे जर तुम्ही बघितली तर इकडे आहे तुम्हाला 52.1%. बरोबर ना? झारखंड जर बघितलं तर झारखंड मध्ये 55.4%. बरोबर आहे का? बघा झारखंड मध्ये 55.4% तुम्हाला साक्षरता आहे. आणि उत्तर प्रदेश कुठे गेलं? उत्तर प्रदेशामध्ये तुम्हाला 57 किती आहे? 57.2% साक्षरता आहे. बघा 57.2% जे आहे ते कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात कमी साक्षरता जी आहे त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये? बिहार. म्हणून 3चं उत्तर काय द्यायचंय तुम्हाला? 2. 3चं उत्तर काय द्यायचंय? 2. नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी 4 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या तलावाच्या, बघा नीट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तलावाचा प्रश्न आहे बरं का. खालीलपैकी कोणत्या तलावाच्या मध्यभागी, पूर्ण तलाव आहे मोठा आणि त्यांच्या मध्यभागी असे बरेचसे तलाव आहेत, त्यांच्या मध्यभागी मालडोंगरी नावाचे काय आहे? प्रसिद्ध बेट. भाऊ हे तुम्ही प्रश्नच ऐकला नसेल कुठं. लय खतरनाक क्वेश्चन काढत असतोय आपण, इतके खतरनाक एक्झाम ओरिएंटेड. आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले नसतील काही लोक, अशा ठिकाणातले प्रश्न मी शोधून काढतोय. खालीलपैकी कोणत्या तलावाच्या मध्यभागी मालडोंगरी नावाचं बेट आहे? याच्या अगोदर जर बघितलं आपण नदी पात्रातील जे बेट आहे, नदी पात्रातील, ओके, नदी पात्रातील आसाम मध्ये जर तुम्ही बघितलं, ओके, आसाम मध्ये कोणती नदी आहे? ब्रह्मपुत्रा. ओके, ब्रह्मपुत्रा जी नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, या नदी पात्रातलं जर बेट तुम्हाला माहिती आहे कोणतं आहे? माजोली. ओके, माजोली हे बेट आहे. याला आता काय झालेलं आहे? जिल्ह्याचा दर्जा मिळालेला आहे. ओके, माजोलीला आता काय केलंय? जिल्हा म्हणून घोषित केलंय. माजोलीला जिल्हा म्हणून घोषित केलं आहे. ओके, माजोली बेट हे नदी पात्रातलं बेट आहे. पण हे खालीलपैकी कोणत्या तलावाच्या मध्यभागी मालडोंगरी नावाचं प्रसिद्ध बेट आहे? लक्षात राहू द्या. याच्या कोणत्या तलावाच्या मध्यभागी? चांदपूर तलाव, नवेगाव बांध तलाव, बोदल कासा तलाव, उमरझरी तलाव. आता गोंदी हे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान अभयारण्य तुम्ही बघितलं असेल, हे कुठं आहे रे? हे गोंदियाला आहे. बरोबर ना? हे कुठं आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. अगोदर ही माहिती काढून घ्या. बोदलगाव हे सुद्धा गोंदिया मधलंच तलाव आहे. गोंदिया हा सुद्धा गोंदिया मधलाच आहे. गोंदिया. ओके, उमरझरी गोंदिया मधलाच आहे.
चांदपूर, बरेचशा कार्यकर्त्यांच्या डोक्यात लगेच ऐकलं असेल चंद्रपूर मध्ये गोल करीत असते ना, तर चंद्रपूर मध्ये नाही भावांनो, हा भंडाऱ्यामधला आहे. भंडाऱ्यामध्ये चांदपूर हा भंडाऱ्यामधलं आहे. आता लक्षात राहू द्या, याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे नवेगाव बांध. नवेगाव बांध तलाव जो आहे हा गोंदियामधला, गोंदियातला नवेगाव बांध गोंदियातील सर्वात मोठा तलाव आहे. सर्वात मोठा तलाव कोणता आहे गोंदियातला? नवेगाव बांध. आता नीट लक्षात राहू द्या, भंडाऱ्याला ओके, भंडारा जिल्हा प्लस तुम्हाला गोंदिया ओके, गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना काय म्हणतात रे? ओके, तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. नीट लक्षात राहू द्या, जर दोन दोनच्या जर जोड्या विचारल्या, तलावांचे जिल्हे जर विचारले तर भंडारा आणि गोंदियाला तलावांचा जिल्हा म्हणतात. पर्टिक्युलर जर एक आला तर तुम्हाला उत्तर द्यायचंय तुम्हाला भंडारा. आता काही लोकांनी किंवा काही पुस्तकात गोंदिया पण दिलेला आहे. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. तर भंडारा तुम्हाला उत्तर द्यायचंय. चला, खालीलपैकी कोणत्या तलावाच्या मध्यभागी मालडोंगरी नावाचे प्रसिद्ध बेट आहे? तर त्या नवेगाव बांध या तलावामध्ये हे बेट आहे. आणि हे तलाव जो आहे नवेगाव बांध हा गोंदियातला सर्वात मोठा तलाव तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, आता बघा हे जे आहे बघा, हा जो आहे हा मालगुजर बेट आहे. कोणता आहे? मालडोंगरी नावाचे बेट. ओके, मालडोंगरी. हे मालडोंगरी नावाचं जे बेट आहे हे आहे बघा. लक्षात राहू द्या, ह्याच्या इकडनं जर बघितलं तर इकडं भंडारा आहे, हे गोंदिया मधलंच आहे, इकडं साकोली आहे. असं खूप मोठ्या म्हणजे 3 बेटांच्या म्हणजे 3 तलावांच्या मध्ये परत एक तलाव आहे, तो म्हणजे कोणता आहे? नवेगाव बांध. आणि त्याच्यामध्ये हे मालडोंगरी नावाचं बेट तुम्हाला पाहायला भेटेल. याच्याबद्दल अजून महत्वाच्या गोष्टी लक्षात राहू द्या. हे जे बेट आहे याच्या बाजूला जे आहेत अशा 7 जवळजवळ काय आहेत इकडं चारी बाजूंनी 7 अशा काय आहेत टेकड्या आहेत. टेकड्या या मालडोंगरी बेटाच्या बाजूने किंवा या तलावाच्या बाजूने, या तलावाचं जर हे नवेगाव बांध तलाव आहे. नीट लक्षात राहू द्या, कोणता आहे? नवेगाव बांध हा तलावामध्ये तुम्हाला कोणतं बेट आहे? मालडोंगरी नावाचं बेट आहे. हे एकमेव आहे, असं तलावातलं बेट एकमेव आहे. नीट लक्षात राहू द्या. तर 7ही या तलावाच्या 7ही बाजूंना काय येतात? 7 वेगवेगळ्या टेकड्या आहेत. हे एक वैशिष्ट्य. गोंदियातील सर्वात मोठे तलाव आहे हा नवेगाव बांध, हा लक्षात ठेवायचा आहे. आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात, भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 580 मोठे काय आहेत? तलाव आहेत. किती येतं? 580 जवळजवळ मोठे तलाव आहेत गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये. म्हणतो बरं का मी, गोंदिया आणि भंडारा लक्षात राहू द्या. भंडारा आणि प्लस काय आहे? गोंदिया या 2 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ मोठे तलाव किती येतं? 580 मोठे तलावांची संख्या आहे. आणि जर तुम्ही जर छोटे तलाव जर बघितले, इथलचे जर छोटे छोटे तलाव जर घेतले तर 13,758 जे आहेत इथं मोठे म्हणजे छोटे तलाव आहेत आणि 580 हे मोठे तलाव आहेत. असं तलावांचा जिल्हा उगच म्हणत नाहीत यांना, एवढे मोठे मोठे 580 मोठे मोठे तलाव आहेत. पूर्व विदर्भात जर गेला तर तुम्हाला धरण आणि जलाशय जे आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. तिकडे नैसर्गिक तलावांची संख्या कशी आहे? जास्त आहे. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात राहू द्या. याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर चंद्रपूर आहे आणि प्लस तुम्हाला गडचिरोली आहे. ओके, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा नंतर ह्या भंडारा आणि गोंदिया नंतर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा क्रम लागतो. कशानुसार? तलावानुसार. ठीक आहे, सर्वात मोठे म्हणजे 580 तलाव जे आहेत एवढे भंडारा आणि गोंदियामध्ये आहेत. आणि त्यातला मोठा तलाव कोणता आहे? गोंदिया हा तलाव, त्यातला म्हणजे नवेगाव बांध हा तलाव गोंदियातला सर्वात मोठा तलाव आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे याचं उत्तर मिळालं ना तुम्हाला. काय आहे याचं उत्तर? आहे तुम्हाला 1. याचं उत्तर काय आहे? 1. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 5 नंबर. खालील टेकड्यांचा ऑब्लिक डोंगरांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे, भाऊ इकडे लक्ष द्यावे, पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम म्हणतोय, तिकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम तुम्हाला येताना सांगायचा आहे. क्रम असणारा पर्याय, असा पर्याय निवडायचा आहे की खालील टेकड्या ऑब्लिक डोंगराचा पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रम तुम्हाला खालच्या पर्यायामधला निवडायचा आहे. बघा इथं तुम्हाला डोंगर कोणते कोणते आहेत? जीवदानी डोंगर आहे, सुरपालनाथ डोंगर आहे, चिरोडी डोंगर आहे, मनसर आहे आणि दरकेसा आहे. आता ह्याच्यातले काही डोंगर आणि काही टेकड्या आहेत. जसं की दरकेसा काय आहेत रे? दरकेसा काय आहेत? टेकड्या आहेत.
दरकेसा टेकड्या तुम्हाला माहिती आहेत का? ओके, दरकेसा इथं लिहितो हा. चला इथं एक सेकंद. दरकेसा ज्या टेकड्या आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत रे? ह्या आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये. यस, गोंदिया जिल्ह्यामध्ये. सर्वात ईशान्येकडील जिल्हा आपला कोणता आहे? सर्वात पूर्वेकडील गडचिरोली. त्याच्याच उत्तरेला कोणता आहे? गोंदिया. म्हणजे ईशान्येला आणि पूर्वेला जर बघितलं तर पूर्वेकडून तुम्हाला क्रमाने म्हणते ना, पूर्वेकडून पश्चिमेकडे पहिला दरकेसा टेकड्या ज्या आहेत त्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. इथं पण दरकेसा आहे, बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इकडून तिकडं आणि तिकडून इकडं लक्षात घ्या. नीट प्रश्न काढा. दरकेसा पासून सुरुवात होणाऱ्या जोड्या काढायच्यात. कारण का तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे, ऑप्शन मधल्या पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही, इथं खाली दिलेल्या टेकड्यांचा किंवा डोंगरांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे महाराष्ट्रातले हे जे काही टेकड्या आहेत त्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावायचा आहे. आलं लक्षात? म्हणून इकडे लक्ष द्या आता. म्हणून इथं तुम्हाला सुरपालनाथ टेकड्या ज्या आहेत ह्या आहेत औरंगाबाद मध्ये. कुठं आहेत? औरंगाबाद. ओके, औरंगाबाद मध्ये सुरपालनाथ टेकड्या आहेत बरं का. आणि जीवदानी डोंगर जे आहेत, जीवदानी, हे आहेत तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये. कुठं आहेत? पालघर जिल्ह्यामध्ये. मग पूर्वेकडून पश्चिमेकडे जर क्रम लावा असं जर विचारलं तर हे दोन्ही ऑप्शन मध्ये येतील का? नाही. म्हणजे विषय कटला ह्या दोघांचा. 1 आणि 2 पर्याय तर उडालं, संपला विषय. कन्फर्म गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला 100%. चला, 3 नंबर मध्ये तुम्हाला काय दिले? दरकेसा. म्हणजे इथं तुम्हाला पूर्वेकडून आणि इथं पण दरकेसा दिलेला आहे, बरोबर ना? पण आता कन्फर्म करत जा. दरकेसा. आता बघा, दरकेसाच्या नंतर बघा ह्या मनसर ज्या आहेत, मनसर टेकड्या ह्या आहेत तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये. कुठं आहेत? या नागपूर जिल्ह्यामधल्या आहेत. चिरोडी डोंगर आहेत, हे चिरोडीचे डोंगर आहेत बरं का. हे आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये. कुठं आहे? अमरावती. ओके, अमरावती जिल्ह्यामधले ह्या डोंगर आहेत, चिरोडी डोंगर. मनसर टेकड्या ह्या नागपूर मधल्या आहेत. दरकेसा टेकड्या या गोंदिया जिल्ह्यामधल्या आहेत. सुरपालनाथ टेकड्या मगाशी सांगितलं मी कुठं आहेत? औरंगाबाद मध्ये आहेत, औरंगाबाद. आणि जीवदानी डोंगर जे आहेत हे कुठं आहेत? हे आहेत पालघर मध्ये. यस, पालघर. आता सांगा तुम्हाला कुणीकडून? पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम. मग सगळ्यात अगोदर काय येईल? दरकेसा टेकड्या येतील, नंतर मनसर टेकड्या येतील नागपूर, नंतर चिरोडी, सुरपालनाथ आणि जीवदानी. म्हणून याचं उत्तर 5चं उत्तर तुम्हाला काय द्यायचंय? 3 द्यायचं. इथं नकाशामध्ये बघून घ्या. पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणतोय मी. ही बाजू कोणती आहे रे? ही बाजू नकाशाची कोणती? पूर्व. आणि ही कोणती आहे? पश्चिम बाजू आहे. नीट लक्षात राहू द्या. जर कुणाला लक्षात येत नसेल तर पूर्व पश्चिम. इकडे काय आहे रे? इकडे आहे दक्षिण. इकडे कोणती? उत्तर. ओके, इकडे कोणती आहे? उत्तर. चला, इथं कोणती आहे? आग्नेय. इथं कोणती आहे? नैऋत्य मोसमी वारे. इथं कोणती आहे? वायव्य. आणि इकडे कोणती आहे? ईशान्य. मग सांगा आता, पूर्वेकडून पश्चिमेकडे डोंगर किंवा टेकड्यांचा क्रम पहिल्या नंबरला कोण येईल? पहिला दरकेसा. नंबर 2 नागपूर मधल्या कोणत्या आहेत? मनसर. कारण का ही गोंदिया, भंडारा, इथं नागपूर, इथं काय? अमरावती. 3 नंबरला कोण येईल? अमरावती. चिरोडी डोंगर, पहुऱ्याचे डोंगर, गाविलगडच्या टेकड्या, गाविलगडचे डोंगर, हे असले बरेचसे डोंगर आहेत इथं पण. त्याच्यानंतर आहे सुरपालनाथ टेकड्या. आता सुरपालनाथ टेकड्या कुठालच्या आहेत? ह्या औरंगाबाद मधल्या आहेत. 4 नंबर कोणाचा? औरंगाबाद. सुरपालनाथ टेकड्या. ओके, वेरूळचे डोंगर, अजिंठ्याचे डोंगर, हे सगळे तिथं आहेत तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर चौकेचे डोंगर औरंगाबाद मध्ये. चलो, त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये कोणते? जीवदानी डोंगर. ओके, हे पूर्वेकडून पश्चिमेकडे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला काय द्यायचंय? 3 नंबर. 5चं उत्तर 3. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. चला, इकडे लक्ष द्या. आता थोडस ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन बॅच जॉईन करायच्या आहेत आणि तुमच्यासाठी 2 खबर सगळ्यात खतरनाक घेऊन आलोय. 2 महत्वाच्या आणि तुमच्यासाठी खूप चांगल्या खबर कोणत्या आहेत? चांगली बातमी कोणती आहे? बघा, पहिली गोष्ट तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांना आता बरेचशा लोकांनी मला कॉल करत होते, सर रिव्हिजन बॅच टाका. यस, रिव्हिजन बॅच आपण काल टाकली आहे. त्याच्यावरती जवळजवळ 10 ते 12 व्हिडिओ टाकलेले आहेत. अजून तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ 2 दिवसात सगळे व्हिडिओ अपलोड होऊन जातील. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 18 व्हिडिओची 1 डे रिव्हिजन बॅच घेऊन आलोय दादांनो. याच्या पलीकडे काहीच करायचं नाही दादा. फक्त संभाव्य प्रश्न सिरीज बघायची आणि त्याच्यानंतर इकडची जे रिव्हिजन बॅच आहे ती व्यवस्थित बघायची. संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 टार्गेट 30 एप्रिल कंबाईन पूर्व
इथं तुम्हाला बॅच आणलेली आहे वन डे रिव्हिजन बॅच. ऑनलाईन बॅच आहे, घरी बसल्या बघायचंय, घरी बसा, सुरक्षित राहा आणि अभ्यास व्यवस्थित करा. गडचिरोलीचा कार्यकर्ता असू द्या, नाहीतर मुंबई उपनगर, पालघर, नंदुरबार, खालचं कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कुठालचे बी असू द्या, सगळे तुम्ही घरी बसून व्यवस्थित अभ्यास करू शकताय. वन डे रिव्हिजन बॅच आहे, ऑनलाईन बॅच आहे. त्याची फीस फक्त आणि फक्त 249 रुपये सगळ्याला परवडेल अशी. काही काल एका कार्यकर्त्याने मला 249 वर डिस्काउंट मागितलं. अरे बाबा अवघड आहे रे बाबा, आता इतकं सगळे थोडं समजून घ्या. 249 रुपयाला बॅच आहे. तुम्हाला 2 पट टायमिंग ठेवलाय, तुम्ही एक व्हिडिओ 2दा बघू शकताय. त्याच्यानंतर नवीन फुल्ली अपडेटेड बॅच आहे ही, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. नवीन अभ्यासक्रमानुसार बॅचची मांडणी केलेली आहे. संपूर्ण परीक्षाभिमुख घटकाचं रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे. मी दुसऱ्यासारखं म्हणजे शॉर्टकट शिकवत नाहीये. मी सगळे टॉपिक घेतलेत, त्यांना फास्ट मध्ये रिव्हिजन करून दिले, महत्वाचे आलं लक्षात, काही कटिंग नाही. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या, संपूर्ण परीक्षाभिमुख घटकांचं तुम्हाला रिव्हिजन याच्यामध्ये असणार आहे. आणि एकूण 18 व्हिडिओ आहेत भावांनो. किती? 18 व्हिडिओ. या 18 व्हिडिओ मध्ये लक्षात राहू द्या, तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला कव्हर करून दिलाय. त्याच्यानंतर तुम्हाला भारताचा भूगोल कव्हर करून दिलेला आहे. आणि जगाचा भूगोल जे आहे त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे, एका व्हिडिओमध्ये जगाचा भूगोल टाकलेला आहे खंड. भारताचा भूगोल जो आहे तो भारताचा भूगोल कव्हर करून दिलाय. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल. आता तुम्हाला याच्यामध्ये फक्त मला 3 व्हिडिओ टाकायचे राहिलेत, 3 ते 4 व्हिडिओ. बाकी सगळे व्हिडिओ टाकून झालेत. आणि कोणी असं म्हणू नका की तुम्हाला दिसते 10, 12, 15 व्हिडिओ, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. 18 व्हिडिओ सांगितलंय मी तुम्हाला, 18 व्हिडिओ म्हणजे पडणार, उलट एखादा एक्स्ट्रा पडेल, काही टेन्शन घेऊ नका. 249 रुपयामध्ये बॅच आहे भाऊ, फक्त 249. आता ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पाडायचे, 15 पैकी 15 किंवा 13 प्लस मार्क पाडायचे, त्यांच्यासाठी तुम्हाला संयुक्त म्हणजे न्यू फुल्ली अपडेटेड बॅच आहे 2023च्या नवीन. इथं तुम्हाला 30% डिस्काउंट दिले. किती? 30% तुम्हाला डिस्काउंट तुम्हाला सगळ्या बॅचेसवर दिलेला आहे. वन डे रिव्हिजन सोडून राज्यसेवेची बॅच असेल, कंबाईनची बॅच असेल, सगळ्या बॅचवरती तुम्हाला 30% डिस्काउंट आहे. सचिन 30 नावाचं इथं कुपन कोड दिसतोय बघा. तिथं तुम्ही ऍप मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हे कुपन कोड दिसेल, त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. चलो बघा, संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा, हे बघा हे थंबनेल आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ही बॅच दिसेल. ओके, तुम्हाला जी पाहिजे ती बॅच घेऊन टाका. राज्यसेवेची बॅच आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा. ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षाची बॅच आहे. याच्यावरती तुम्हाला 30% डिस्काउंट आहे, म्हणजे फक्त 1050 रुपयापर्यंतच तुम्हाला बॅच पडेल. लवकरात लवकर घ्या. त्याच्यानंतर कंबाईनची जी बॅच आहे, कंबाईनची जी पूर्व परीक्षेची बॅच आहे, ही फक्त आणि फक्त तुम्हाला 950 रुपयालाच बॅच पडत आहे. त्याच्यामुळे नीट लवकर 4 दिवस राहिले, 4 दिवसामध्ये लवकरात लवकर 22 तारखेला हे म्हणजे 20 तारखेला कुपन कोड संपणार आहे. 30% कुपन दिले. त्याच्यामुळे हे राज्यसेवेची बॅच, कंबाईनची बॅच ज्याला घ्यायची त्यांनी तुम्ही ही बॅच घेऊ शकता लवकरात लवकर. आणि ज्यांना फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच पाहिजे त्यांच्यासाठी तुम्हाला 30 एप्रिलची ही कंबाईनची बॅच आहे आणि ही कंबाईनची रिव्हिजन बॅच आहे. ही पूर्ण व्हिडिओ जे आहेत याच्यामध्ये पण अजून टाकायचे व्हिडिओ राहिलेले आहेत. थोडेफार म्हणजे 10-12 व्हिडिओ फक्त राहिले, तर बाकीचे सगळे टाकून झाले. 1 तारखेपर्यंत सगळे व्हिडिओ याच्यामध्ये पण येऊन पडतील. याच्यामध्ये फक्त 3 व्हिडिओ राहिले टाकायचे, ते पण तुम्हाला 1 दिवसामध्ये पुढच्या उद्यामध्ये तुम्हाला सगळे अपलोड होऊन जातील. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. प्ले स्टोअर वरती जायचंय, परत एकदा ऐका. प्ले स्टोअर वरती गेल्याच्या नंतर हे जे ऍप दिसतंय गोलमध्ये, जिओग्राफी बाय सचिन शिंदे इंग्लिश मधलं, हे ऍप डाउनलोड करायचंय. 2 प्ले स्टोअर वरती आपले ऍप दिसते, एक मराठीमधून जिओग्राफी बाय सचिन शिंदेच टाकायचंय, पण 2 ऍप दिसेल. सुरुवातीला पहिल्या क्रमांकाचं दिसेल मराठीमधून भूगोल लिहिलेलं, त्याच्यावरच्या बॅच घ्यायच्या नाहीत, ते अनइन्स्टॉल आहे, त्याच्यावर काहीच बॅच भेटणार नाहीत. आता तुम्हाला सगळ्या बॅच न्यू फुल्ली अपडेटेड बॅच ज्या आहेत त्या तुम्हाला या ऍपवरती भेटणार आहेत इंग्लिश मधल्या गोल लोगो मध्ये. ठीक आहे, चला नीट लक्षात राहू द्या. आणि लेक्चर आवडल्याच्या नंतर बिलकुल लाईक करायचंय, कमेंट करायचंय. काय तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा, नंबर तुमच्याकडे दिलेला आहे.
आणि युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा पहिले. जिओग्राफी बाय सचिन शिंदे. क्लिअर, डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पालकवाडी नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबद्ध विकास होऊन डॅडश हे शहर अस्तित्वात आले आहे. तुम्हाला नवीन अभ्यासक्रमामध्ये शहर हा घटकच दिलेला आहे. सिटी, नवीन शहर, तुम्हाला हा घटक कंटेंट दिलाय. त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातले आणि भारतातले जे काही प्रमुख शहर आहेत यांच्याबद्दल तुम्हाला आयोग प्रश्न विचारते, त्यांचे वैशिष्ट्य विचारते. म्हणून नीट लक्षात राहू द्या. आता तुम्हाला महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जसं की उस्मानाबादचं नाव चेंज झालंय, औरंगाबादचं नाव चेंज झालेलं आहे, भारतातले इतर राज्यांचे नाव चेंज झालेले आहेत, तिथलच्या शहरांचे नाव चेंज झालेले आहेत. याच्याकडे नीट लक्षात राहू द्या. 200% तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारेल, कोणत्या शहराचं जुनं नाव, नवीन नाव. ठीक आहे, चला तशाच टाईपचा एक प्रश्न आहे, पालकवाडी नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबद्ध विकास होऊन डॅडश हे शहर अस्तित्वात आले. आता बघा, याचं जर बेसिक मध्ये जर गेलात तर 1800 जवळजवळ 60 कडे जर तुम्ही गेलात, सॉरी 1850 कडे अगोदर जा. 1850 मध्ये हे जे काही पालकवाडी हे जे काही गाव आहे, हे पालकवाडी जे गाव आहे याचं म्हणजे इंग्रजांनी जे त्या काळात तुम्हाला जे काही इंग्रजांची सत्ता होती, ओके, त्या इंग्रजांनी 1850 मध्ये या गावाचा जो समावेश होता ते सध्याचं मध्य प्रदेश जे आहे त्याच्यामध्ये केलेला होता, वरच्या प्रांतामध्ये समावेश केलेला होता. ठीक आहे, म्हणजे पूर्वीचं आत्ताचं जे काही शहर आहे, जसं की याचं उत्तर सांगून टाकतोय, 6चं उत्तर, पालकवाडी नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबद्ध विकास होऊन डॅडश हे शहर अस्तित्वात आलेलं आहे. याचं उत्तर आहे वर्धा. ओके, वर्धा याचं उत्तर आहे. तुम्हाला नीट लक्षात राहू द्या. सेवाग्राम आश्रम तुम्हाला माहिती ना रे, सेवाग्राम ओके आश्रम. सेवाग्राम आश्रम जो आहे महात्मा गांधीजी होते, महात्मा गांधीजी यांचं त्यावेळेचं निवासस्थान होतं. निवासस्थान नीट लक्षात राहू द्या. काय होतं हे त्यांचं निवासस्थान होतं. सेवा हे कुठे सध्याला वर्ध्यामध्ये. आता नीट लक्षात राहू द्या, त्या वर्ध्याचं गावाचं पूर्वीचं नाव काय होतं, पालकवाडी होतं. पालकवाडी हे गाव मध्य प्रदेशमध्ये गेलं. 1850 मध्ये हे मध्य प्रदेशामध्ये गेलं होतं. ओके, मध्य प्रदेशमध्ये. नंतर काय झालं नंतर 1862 मध्ये प्रशासकीय सोयीसाठी पालकवाडीला परत काय केलं, इकडं म्हणजे आपल्या इकडं आपला विदर्भामध्ये त्याचा समावेश केला. ठीक आहे, विदर्भामध्ये परत त्याला समावेश करण्यात आलं होतं. म्हणजे विदर्भामध्ये म्हणजे विदर्भ प्रांत, त्यावेळेचे जे काही वेगवेगळे प्रांत होते ते प्रांतामध्ये इकडं भारत म्हणजे इकडच्या ह्याच्यात प्रांतामध्ये समावेश करण्यात आला होता. याच्यानंतर 1866 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 1866 मध्ये काय झालं, याची जी म्हणजे मुख्यालय जे आहे, याचं मुख्यालय जे आहे याला मुख्यालयाचा दर्जा मिळाला पालकवाडीला. आणि 1860 मध्ये इंग्रजांनी काय केलं, याला इकडच्या प्रांतामधून मध्य प्रदेशातून इकडच्या प्रशासकीय सोयीसाठी इकडच्या विदर्भ प्रांतामध्ये आणलं आणि त्याला मुख्यालय इथलची ही जी काय पालकवाडी हे जे गाव होतं, या पालकवाडी गावामध्ये काही छोटे छोट्या झोपड्या वगैरे करून राहणारे जे लोक होते या सगळ्यांना काढून टाकलं, तिथून त्यांचे घरं मोडून टाकले इंग्रजांनी. आणि हा जो पालकवाडी आहे इथं काय केलं, मुख्यालय करून टाकलं. आणि मुख्यालय केल्यामुळे इथलच्या झोपड्या पट्ट्या सगळ्या काढून टाकल्या आणि तिथं नवीन एक शहराची निर्मिती केली. ओके, नवीन शहर इथं स्थापन करण्यात आलं. नवीन शहर स्थापन करण्यात आलं आणि म्हणजे ते पूर्वीचं नाव काय होतं, ते पालकवाडी होतं. मग इथलच्या सगळ्या वस्त्या काढून टाकून पालकवाडी मधल्या सगळ्या जुन्या सगळे घरं बिरं काढून टाकले आणि इथं नवीन एक शहराची निर्मिती केली, नवीन एक शहर बांधलं. आणि या शहरापासून इथूनच वर्धा नदी जात होती, म्हणून या नवीन शहराला जे नाव दिलं ते कोणतं होतं, वर्धा नाव होतं. म्हणून जर लक्षात राहू द्या, पालकवाडी नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबद्ध विकास म्हणजे तिथल्या वस्त्या सगळ्या मोडून काढून एक नवीन शहर निर्माण केलं होतं. नियोजनबद्ध विकास होऊन डॅडॅश शहर अस्तित्वात आलं तर ते वर्धा आहे. ठीक आहे, सध्या इथं त्याला सेवाग्राम आश्रम तुम्हाला तिथं पाहायला भेटेल. तिथं पूर्वी महात्मा गांधीजी यांचं काय होतं, निवासस्थान होतं. म्हणून तुम्हाला 6चं उत्तर आहे 1 नंबर. ओके,
सातवा, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वर मंदिर. घृष्णेश्वर मंदिर महाराष्ट्रामध्ये किती येतं? 5 येतं. 5 महाराष्ट्रातले जे काय आहेत त्याच्यापैकी किंवा भारतात किती येतं ज्योतिर्लिंग? 12. त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणार घृष्णेश्वर मंदिर डॅडशा नदी काठी वसलं आहे. डॅडशा नदी काठी वसलंय. खतरनाक क्वेश्चन आहे भाऊ. अंजना, त्याच्यानंतर येळगंगा, शिवना आणि गिरजा या सगळ्या कुणाच्या नद्या आहेत रे? हे तुम्ही बघितलं होतं. इथं आहे दक्षिण पूर्णा. ओके, दक्षिण पूर्णा अजिंठ्याच्या डोंगरात तिकडे उगम पावणारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे. हिच्या ज्या नद्या आहेत त्या उपनद्या ही अंजना, शिवना, गिरजा या सगळ्या तिच्या भैसचारणा अशा लय मोठ्या शिपना बिपना. ओके, या सगळ्या दक्षिण पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. आणि याचं जे उत्तर आहे ते कोणतं आहे? येळगंगा. येरळा नाही, येळगंगा. येळगंगा तुम्ही नदी वाचली नसल. येळगंगा जी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यामधील तुम्हाला वेरूळ. ओके, वेरूळचे मंदिर जे आहे, वेरूळ मंदिर, या वेरूळचं मंदिर तिथलचं म्हणजे पूर्वीची ही जी नदी होती ना येळगंगा नदी, ही तुम्हाला एकदम पवित्र नदी पण म्हटलं जात होतं तिला, पवित्र. पण सध्याला ही नदी जी आहे ते खूप दूषित झालेली आहे. ओके, दूषित झालेली आहे आणि इथलच्या ग्रामस्थांनी आणि पर्यटकांनी या नदीमध्ये हे पवित्र स्थान असल्यामुळं इथं बरेचशा गोष्टी या नदीच्या पाण्यामध्ये टाकत होते. ढिगाऱ्याची ढिगारे तुम्हाला दुर्गंधीचे, घाण, माती, दगड काही पण त्याच्यामध्ये घाण येऊन साचलेली होती. मग इथलच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास व्हायला लागला, म्हणून इथं आंदोलन करण्यात आले. आणि आताच तुम्हाला येळगंगा जी नदी आहे, मागच्या वर्षी येळगंगा नदी ही तुम्हाला जी दूषित होती ती पवित्र करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी सरकारने याच्यावरती काय केलेलं आहे? पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं काम चालू केलेलं आहे. करंट अपडेटेड पॉइंट आहे म्हणून तुम्हाला विचारला की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वर मंदिर डॅडशा नदी काठावर वसलेले आहे. हे तीर्थक्षेत्र पण आहे घृष्णेश्वर मंदिर आणि तिथूनच तुम्हाला ही नदी गेलेली आहे येळगंगा. या नदीच्या तीरावरतीच आहे. वेरूळचं असेल घृष्णेश्वर मंदिर, त्याच्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होत होती, अपवित्र म्हणजे तिथं दूषित नदी झालेली होती आणि त्याला आता स्वच्छ करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी सरकार याच्यावरती काम करत आहे. त्याच्यामुळे जर प्रश्न 7चं उत्तर तुम्हाला जर विचारला तर येळगंगा नदी हे तुम्हाला सांगायचं आहे याचं उत्तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालील पैकी अयोग्य विधाने निवडा. तुम्हाला अयोग्य विधान निवडायचंय. अयोग्य, योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे कसलं आहे? चुकीचे विधान निवडायचंय. प्रश्न नीट ऐकत जा भावांनो, प्रश्न नीट समजून घ्या. खालील पैकी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचंय. बघा, पहिलं विधान महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात. बर, हे तुम्हाला महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात. यस, हे बरोबर आहे. आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने सर्वात कमी आढळतात. हेही विधान जे आहे, उष्णकटिबंधीय काटेरी वने हे सर्वात कमी आढळतात, हे सुद्धा विधान जे आहे ते बरोबर आहे. मग दोन्ही विधान जर बरोबर असतील पण विचारलंय चुकीचं, मग इथं काय केवळ केवळ अ आणि ब आणि यापैकी नाही, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय असणार आहे? 4 नंबर असेल, यापैकी नाही. नीट लक्षात राहू द्या. इथं मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या वनांचं टक्केवारी देतो, इकडे लक्ष द्या. इथं जर तुम्ही आलात तर इथं आहेत तुम्हाला सदाहरित वने, उष्णकटिबंधीय उष्णकटिबंधीय सदाहरित वने तुम्हाला इथं पाहायला भेटेल. सिंधुदुर्गला आंबोली या ठिकाणी. ठीक आहे, ही जी वने आहेत इथं तुम्हाला जे असले डार्क इथं जे दिसते हे सगळे कसले वन आहेत? हे सगळे आहेत खारफुटीचे वने. कसले आहेत? खारफुटीचे वने. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो पार्ट दाखवलेला आहे हा आणि हा पार्ट जो आहे, एक सेकंड ना, हा जो पार्ट आहे इथलचा, एक सेकंड, हा शुष्क पानझडी वने आहेत. कसले आहेत? शुष्क पानझडी वने. ओके, त्याच्यानंतर हा इकडचा जो पार्ट तुम्हाला दिसतो आहे हा वाला, हा, आणि त्याच्यानंतर हा इथलचा आणि हा इकडचा, त्याच्यानंतर हा वाला आणि हा वाला. तर हे कसले आहेत? आर्द्र पानझडी वने आहेत. कसले आहेत? आर्द्र पानझडी वने आहेत. ठीक आहे, आर्द्र पानझडी वने.
आणि हा जो भाग राहिलाय हा कसला आहे, काटेरी झुडपे वने. हे कसलं आहे, काटेरी झुडपी वन. आता तुम्हाला इथं दिलेल्यापैकी ऑप्शन आहे महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात. तुम्हाला जर प्रश्न विचारला की ह्याच्या अगोदर पण विचारला होता, तर महाराष्ट्रामध्ये पानझडी वनाचं जे प्रमाण आहे ते सर्वाधिक आहे. पानझडी वन कॉमन प्रश्न विचारते, पानझडी वनाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वनाचं प्रमाण सर्वाधिक आहे. ओके, सदाहरित, निमसदाहरित, त्याच्यानंतर तुम्हाला पानझडी, काटेरी आणि खारफुटीचे असे जर ऑप्शन मध्ये दिलेले असेल. पानझडी म्हणजे तुम्हाला आर्द्र आणि शुष्क दोन्ही कॉमन विचारते ना, तर हे दोन्ही कॉमन जर विचारले तर पानझडी वनाला वृक्षाला गोल करायचे. ठीक आहे, इथं तुम्हाला महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात. ओके, आणि उष्णकटिबंधीय काटेरी झुडपे सर्वात कमी आढळतात. आता इथं नीट प्रश्न ऐका बरं का. इथं बघा, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय, थांबा हे मी दोन्हीला पण राईट केले. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात हे वाक्य, आणि उष्णकटिबंधीय काटेरी वन सर्वात कमी आढळतात. आता खाली उत्तर बघा नीट काय आहे. तर एक सेकंद, जर सपोज जर फक्त विधान चुकीचं विचारलंय ना, चुकीचं, जर फक्त अ इथं ऑप्शन मध्ये आहे का, यस, कारण अ बी ऑप्शन मध्ये आहे. ब चुकीचं आहे मग, तर ब सुद्धा इथं ऑप्शन मध्ये दिलेला आहे. ओके, कारण का दोनच पर्याय आहेत, आणि अ ब का दोन्ही चुकीचे आहेत का, नाही. बरं, यापैकी नाही असं उत्तर आहे. आता नीट लक्षात घ्या प्रश्न नीट लक्षात घ्या. इथं बघा, हे महाराष्ट्रातील वनांचं प्रमाण दिलंय तुम्हाला. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वन, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनाचं जर प्रमाण बघितलं, इथं आर्द्र पानझडी विचारलेत, मी इथं शुष्क पानझडी वन आहे, शुष्क पानझडी वने. शुष्क पानझडी वनाचं जर प्रमाण विचारलं तुम्हाला, शुष्क पानझडी, तर ते 52%, किती आहे, 52% शुष्क पानझडी वनाचं प्रमाण आहे. इथल्या 52%, इथं आहे 52%. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आर्द्र पानझडी वनाचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर ते आहे इथं 32%. आर्द्र पानझडी वनाचं प्रमाण किती आहे, 32%. हे आर्द्र पानझडी वनाचं प्रमाण किती आहे, 32%. यस, 32%. त्याच्यानंतर बघा, आता त्याच्यानंतर मग आता काटेरी झुडपी वनाचं जे प्रमाण आहे ते बघून घ्या. काटेरी झुडपी वन जे आहे तर ते 0.40%, 0.40%. काटेरी झुडपी वनाचं आहे 0.40%. हे आता समज करंट अपडेटेड जर घेतलं, याच्या अगोदर जर बघितलं तर 1% होतं, म्हणजे 1% होतं, आणि त्याच्यात पण आता वनाचं प्रमाण कमी होऊन काटेरी झुडपी वनाचं पूर्वी किती होतं, 1%, आता ते परत 0.40% राहिले, म्हणजे त्याही पेक्षा आता परत काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मग आता मला सांगा, आर्द्र पानझडी वनाचं प्रमाण 32% आणि शुष्क पानझडी वनाचं 52%. आता मला सांगा, आणि आता सगळ्यात कमी वनाचं प्रमाण कोणतं हे नीट बघून घ्या. आता बघा इकडे, शुष्क पानझडी वन 52%, काटेरी झुडप 0.40, उष्णकटिबंधीय निमसाधारित वनांचं प्रमाण जे आहे ते 11.87 आहे किंवा उपोष्ण आहे. किनारपट्टी खारफुटीची वने 0.56 आणि आर्द्र पानझडी 32 आहे. म्हणजे याचा अर्थ 0. किनारपट्टीची खारफुटीची वने 0. किती येतं, 56 आहेत. इकडे लक्ष द्या. आता हे जे किनारपट्टीचे वन आहेत, कुठे गेला आपला, हा इथं मी किनारपट्टीचे लिहितो, कारण का इथं काटेरी वन आहेत ना. इकडे लक्ष द्या, किनारपट्टी. ओके, किनारपट्टीचे 0.56% आणि याचे किती येते, 0.40%. म्हणजे इथं तुम्हाला बघा चुकीचं विधान निवडायला सांगितलंय. मग उष्णकटिबंधीय काटेरी वने सर्वात कमी आढळतात, बरोबर ना. इथं अरे हे बरोबर विधान आहे ना, मग हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आहेत का, सर्वाधिक आहेत का, नाही. सर्वाधिक वनांचं प्रमाण कोण आहे, शुष्क पानझडी वनाचं प्रमाण आहे, बरोबर ना. किती आहे, 52%. मग आता हे विधान इथं दिले, शुष्क पानझडी वन पाहिजे होतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त. इथं महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय पानझडी वने हे विधान कसलं आहे, चुकीचं आहे. हे विधान कसलं आहे, इथं चुकीचं आहे. कारण का शुष्क पानझडी वनाचं प्रमाण 52% आणि आर्द्र पानझडी वनाचं 32%. मग आता इथं चुकीचं विधान निवडायला सांगितलंय. मग आता इथं मला चुकीचं विधान कोणते बरं,
अ हे चुकीचं आहे, ब हे चुकीचं आहे, म्हणजे ब हे बरोबर विधान आहे आणि अ हे चुकीचं विधान आहे. मग याचं उत्तर काय पाहिजे आता? याचं उत्तर काय सांगा लवकर? याचं उत्तर असणार आहे 1 नंबर. कारण का? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक महाराष्ट्रात आढळत नाहीत, तर शुष्क पानझडी वने आढळतात, आर्द्र पानझडी नाही. क्लिअर? डन. चलो, म्हणजे याचं उत्तर आहे तुम्हाला 1 नंबर. चलो नेक्स्ट पॉइंट. आता जर तुम्हाला प्रशासकीय विभागानुसार जर वनांचं प्रमाण जर विचारलं, तर तुम्हाला प्रशासकीय विभागामध्ये जर गेलात तर हा आहे तुमचा नागपूर विषय. नागपूर. ओके, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये वनांचं जर प्रमाण जर बघितलं तर 38.73% वनांचं प्रमाण आहे. किती? 38.73%. नवीन अपडेट आकडेवारी. अमरावती जर बघितली, अमरावतीमध्ये तुम्हाला वनांचं प्रमाण जे आहे ते 15.22% आहे. किती आहे? 15.22%. औरंगाबाद मध्ये जर तुम्ही गेलात, औरंगाबाद प्रशासकीय विभागात जर बघितलं तर 2.9% फक्त. पहिले तरी 4% होतं, आता किती आलंय? 2.9% वरतीच वनांचं प्रमाण आलंय. म्हणजे 4 वरून डायरेक्ट 9.3 वर 2.9 वर आलंय. नाशिक प्रशासकीय विभाग जर घेतला, ओके, नाशिक विभागामध्ये वनांचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला 6.9%. 8 वरून किती आलं? 6.9 वर आलं. पुणे विभागामध्ये जर गेलात तुम्ही, पुणे विभागामध्ये तुम्हाला 8.69% आहे. ठीक आहे. आणि कोकण विभागामध्ये जर गेलात तुम्हाला, कोकण विभागामध्ये तर ते आहे 41.90% कोकण विभागामध्ये. ठीक आहे ना? म्हणजे तुम्हाला जर विभागावाईज जर विचारलं तर विभागावाईज नीट लक्षात राहू द्या. इथं खारफुटीच्या वनांचं प्रमाण वाढलंय, टक्केवारी वाढली, 41.90 झाली. ठीक आहे. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. क्वेश्चन जर विचारला तर त्यामुळे उत्तर चुकता कामा नये. 9 नंबर. सर्वात जास्त पाऊस आणि उच्च तापमान, सर्वात जास्त पाऊस आणि उच्च तापमान असणाऱ्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जांभ्या खडकाच्या विदारण म्हणजे काय रे? विदारण म्हणजे क्षरण किंवा तुम्ही अपक्षरण सुद्धा म्हणू शकता, किंवा तुम्ही त्याला झीज सुद्धा म्हणू शकता. झीज, अपक्षरण, झीज किंवा क्षरण म्हणू शकता. मग जांभ्या खडकाचं अपक्षरण झालं, झीज झालं, तुटले फुटले, म्हणून डॅडॅशी मृदा तयार होती. आता जांभ्या खडकाचं अपक्षरण होऊन तुम्हाला मी कोणती मृदा सांगितली होती रे? जांभीच मृदा सांगितली होती, बरोबर. पण जांभ्या मृदेचा रंग जांभळा आहे का? नाही. त्याचा रंग कसला आहे रे? एकतर तुम्हाला लाल असू शकतो, नाहीतर तुम्हाला त्याचा निळसर असू शकतो, जांभळा असू शकतो, निळसर. ओके, मग का बरं असू शकतो असा? तर याच्यामध्ये लोहाचं प्रमाण आणि प्लस ॲल्युमिनियम यांच्या प्रमाणामुळे, यांच्या संयोगामुळे त्याचा रंग जो आहे तो लालसर तुम्हाला पाहायला भेटतो. मग आता याचं उत्तर सांगा की जास्त पाऊस आणि उच्च तापमान असणाऱ्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जांभ्या खडकाच्या विदर्णामुळे डॅडॅश मृदा तयार होते. आता ही पर्वतीय मृदा तयार होत असेल का रे? पर्वतीय मृदा जी आहे डोंगराळ आणि पठारी पर्वतीय भागामध्ये असती, म्हणून मोठ्या मोठ्या पर्वतीय भागामध्ये तुम्हाला असती, म्हणून तिला पर्वतीय मृदा म्हणायचं, बरोबर ना. तांबडी मृदा जी आहे ते पूर्व विदर्भामध्ये जर तुम्ही गेलात तिकडे तुम्हाला पाहायला भेटेल तांबडी मृदा. ठीक आहे ना? ओके. त्याच्यानंतर दलदलीची जी मृदा आहे ती किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटते, पण नद्यांच्या खोऱ्यामध्ये आणि किनारपट्टी कोकणामध्ये पण, उत्तर कोकणामध्ये पाहायला भेटते. विशेषतः दलदलीची मृदा आहे पीठ, किंवा ही तुम्हाला पश्चिम बंगाल नद्यांच्या म्हणजे नद्यांच्या खोऱ्यामध्ये अशा ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. आणि राहिली आता लॅटेराइट मृदा. नीट लक्षात राहू द्या, लॅटेराइट मृदा जी आहे या जांभ्या मृदेचं दुसरं नाव काय आहे? लॅटेराइट मृदा. जांभ्या मृदेला लॅटेराइट मृदा म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये ही रत्नागिरी, ओके, महाराष्ट्रामध्ये ही रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा, ओके, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला ही मृदा पाहायला भेटती. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठं पाहायला भेटती? म्हणजेच महाराष्ट्रातल्या कुठं? दक्षिण कोकणामध्ये तुम्हाला ही मृदा पाहायला भेटती. त्याच्यानंतर गोव्याला सुद्धा ही मृदा पाहायला भेटती. त्याच्यानंतर केरळला सुद्धा ही मृदा पाहायला भेटती. आणि पूर्वेकडे आसाम राज्यामध्ये सुद्धा ही मृदा पाहायला भेटती. भारतामध्ये या जिल्ह्यांमध्ये ही मृदा पाहायला भेटल. आणि
जांभ्या मृदेलाच काय म्हणतात, लॅटेराइट मृदा. त्याच्यामध्ये लोह आणि ॲल्युमिनियम मिक्स झालेला असतं संयुग, म्हणून त्याचा रंग लालसर वगैरे झालेला असतो. आता हे सह्याद्री पर्वतामध्ये जर गेलात तुम्ही, ओके, सह्याद्री पर्वतावर, सह्याद्री पर्वताच्या घाट म्हणजे माथा, सह्याद्री पर्वताच्या माथा, घाट माथा म्हणा किंवा माथ्यावर म्हणा, ओके, घाट माथ्यावर ह्या जांभ्या मृदेचा, ओके, जांभ्या मृदेचा जो थर असतो, जो थर असतो, या थराला काय म्हणतात, लॅटेराइट कॅप्स. काय म्हणतात, लॅटेराइट कॅप्स म्हणतात. कॅप्स म्हणजे टोपी घातल्यासारखं. त्या सह्याद्री पर्वताचे जेवढे जेवढे घाट माथे येतं, त्या घाट माथ्यावरती असा एक मृदेचा थर आहे, जांभ्या मृदेचा, आणि त्या जांभ्या मृदेचा असा थर त्याच्यावरती टोपी घातल्यासारखा दिसतोय, म्हणून त्याला लॅटेराइट कॅप्स असं म्हटलं जातं, सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे याचं उत्तर मिळालं का तुम्हाला? 9चं उत्तर याचं जे आहे, याचं किती आहे, 2 नंबर. 9चं उत्तर काय सांगायचं आहे, 2 नंबर तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, चलो 10 नंबर. हिमालयाच्या प्रादेशिक वर्गीकरणानुसार पुढील दिलेल्या हिमालयाच्या विस्तारानुसार योग्य उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लावायचा आहे, पण कशानुसार? त्याच्या विस्तारानुसार. हिमालयाच्या प्रादेशिक नीट लक्षात राहू द्या, प्रादेशिक विस्तारानुसार म्हणजे कोणत्या हिमालयाचं क्षेत्रफळ, एरिया, कोणाचा जास्त भाग आहे, लांबी, रुंदी, क्षेत्र कोणाचं जास्त आहे, याच्यानुसार तुम्हाला क्रम लावायचा आहे. मग हिमालयामध्ये आता हिमालय जर वर्गीकरण जर केलं तर तुम्हाला इकडं मी हिमालयाचं दिलंय. मुख्य हिमालय पर्वत जो आहे, तर याचे भाग 2 करायचे. एक ट्रान्स हिमालय कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये काराकोरम, लडाख आणि झास्कर या रांगा दिलेल्या असतील. म्हणजे हा नकाशा आहे, इथालचा जो भाग आहे हा इथालचा, याला काय म्हणायचंय? ट्रान्स हिमालय. मग इथं तुम्हाला काराकोरम आहे, इथं लडाख आहे, त्याच्यानंतर इथं काय झास्कर आहे, याला मिळून काय म्हणायचंय? ट्रान्स हिमालय. काय म्हणायचं याला? ट्रान्स हिमालय. त्याच्यानंतर दुसरा भाग जर बघितला, हिमालय पर्वत जो आहे, याचं प्रादेशिक जर म्हणजे हिमालय इथं नद्यांच्या ह्याच्यामुळे तुम्हाला 2 इथं प्रकार पडले, तर मुख्य 3 रांगा पडल्यात. हिमालयाच्या मुख्य रांगा किती आहेत? 3. हिमाद्री त्याला म्हणतो, किंवा आपण त्याला ब्रद हिमालय म्हणतो, किंवा त्याला ग्रेटर हिमालय रांग म्हणतो. दुसरी आहे लेसर हिमालय, आणि तिसरी आहे झास्कर रांग. म्हणजे हिमालयाच्या मुख्य 3 रांगा तुम्हाला सांगायच्या, हिमाद्री ऑब्लिक ब्रद हिमालय, लेसर आणि झास्कर. ओके, आणि इकडं शिवालिक टेकड्या तुम्हाला इथं दे, शिवालिक टेकड्या. इथं काय आहे? शिवालिक टेकड्या आहेत. ठीक आहे, इथं तुम्हाला काराकोरम, लडाख, झास्कर, हिमाद्री ऑब्लिक ग्रेटर ऑब्लिक ब्रद हिमालय, दुसरी आहे लेसर, आणि तिसरा आहे शिवालिक टेकड्या. आणि हिमालयाचं प्रादेशिक जर वर्गीकरण जर बघितलं, नद्यांच्या अपक्षरण कार्यामुळे किंवा त्याच्यामुळे विभाजन तुम्हाला झालेलं आहे, प्रादेशिक विभाजन. इथं पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्वांचल हिमालयालाच आपण आसामचा हिमालय म्हणतो. मध्य हिमालय म्हणजेच आपण नेपाळचा हिमालय म्हणतो. आणि हा आहे आपला इकडचा पश्चिम हिमालय. ठीक आहे, पश्चिम हिमालयाचे परत भाग आहेत, काश्मीर हिमालय, पंजाब हिमाचल हिमालय, कुमाऊ किंवा गढवाल हिमालय, असे त्याचे परत पश्चिम हिमालयाचे 3 भाग आहेत. ओके, आता इथं लक्ष द्या, इथं काय विचारलंय तुम्हाला प्रश्न? हिमालयाच्या प्रादेशिक वर्गीकरणानुसार पुढील दिलेल्या हिमालयाच्या विस्तारानुसार योग्य उतरता क्रम सांगायचा आहे. आता नेपाळ हिमालय, आता पूर्ण हिमालय जर बघितला, इकडे लक्ष द्या, बघा, पूर्ण हिमालय जो आहे, म्हणजे हिमालयाचा जर विस्तार जर बघितला, हा बघा, इथं तुम्हाला पामीर पठार आहे, इथून तुम्हाला, आणि इथून अशी सिंधू नदी आहे. पश्चिमेकडचा जर विस्तार बघितला तर तुम्हाला पाकिस्तान पासून किंवा इकडे पामीर पठार, यारकंद, ओके, यारकंद नदी किंवा पाकिस्तान, किंवा मग तुम्हाला इकडं सिंधू नदी, ओके, सिंधू नदी पासून तो इकडं असा पूर्वेकडे जर गेलात तुम्ही, तर इथे एक शिखर आहे, नामचा बारवा. कोणता आहे? नामचा बारवा. हे अरुणाचल प्रदेशामधले, आणि इकडे पूर्वेला काय आहे? म्यानमार. ओके, म्यानमारच्या सीमालगत अचानक ह्या रांगा ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात. म्हणजे हा आहे हिमालय, हा पूर्ण काय हिमालय. याची जर एकूण लांबी जर बघितली, हिमालयाची एकूण लांबी जर बघितली, तर ती आहे 3200 किलोमीटर आहे. किती आहे? 3200. काही लोक म्हणते 2400. इकडे लक्ष द्या, काय नीट ऐका, 2400 किलोमीटर जे आहे
ही तुम्हाला लांबी आहे भारतातल्या हिमालयाची लांबी किती आहे 2400 किलोमीटर आणि एकूण हिमालयाची लांबी किती आहे ही 3200. मग इथं तुम्हाला नेपाळ ओके नेपाळ प्लस काय आहे भारत नेपाळ प्लस भारताचा जर लांबी आहे ती 3200 किलोमीटर म्हणजे भारतातली लांबी हिमालयाची 2400 आणि नेपाळ मधली 800 एकूण किती झाली मग 3200. इकडे जर याची रुंदी बघितली तर 240 ते 320 किलोमीटर पण काही ठिकाणी तुम्हाला 500 किलोमीटर सुद्धा या हिमालयाची काय आहे रुंदी आहे. आणि पूर्वेला जर गेलात तुम्ही पूर्वेला तुम्हाला 720 किमी जी आहे म्हणजे सॉरी 720 नाही 150 ते 200 किलोमीटर ही काय आहे रुंदी आहे पूर्वेला. म्हणजेच पश्चिमेला त्याची रुंदी जास्त आहे पूर्वेला त्याची रुंदी कमी आहे. मग हे हिमालय पर्वताचा विस्तार बघितला हा पश्चिम हिमालय इकडचा हा आहे तुमचा इथं मध्य हिमालय आणि इकडचा पूर्व हिमालय. मग इकडे सिंधू नदी आणि इथं कोणती आहे काली नदी. मग सिंधू आणि काली नद्यांच्या दरम्यान मधला जो हिमालय आहे तो कोणता आहे पश्चिम हिमालय. ओके पश्चिम हिमालय. आता जो पश्चिम हिमालय आहे याचे 3 भाग आहेत. एक काश्मीर हिमालय ओके एक पंजाब हिमाचल हिमालय आणि एक आहे कुमाऊ किंवा गढवाल हिमालय. ठीक आहे चला पश्चिम हिमालय कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे सिंधू आणि काली. त्याच्यानंतर हा आहे तुमचा मध्य हिमालय रांग. ओके मध्य हिमालय हा कुठलचा आहे नेपाळचा हिमालय. मध्य हिमालय म्हणजे नेपाळ. मग हा जो आहे हा आहे 800 किलोमीटर लांब. ओके हा काली नदी ती इथून वाहणारी इथं तिस्ता नदी कोणती आहे तिस्ता नदी. काली नदी ते तिस्ता नदी यांच्या दरम्यान मध्य हिमालय. आणि इथं तुम्हाला हा आहे पूर्वांचल. ओके याला पूर्वांचल कशामुळे म्हणायचं तर पूर्वेला असंख्य टेकड्या आहेत त्या टेकड्याला मिळून पूर्वांचल म्हणायचं. पूर्व हिमालय किंवा आसामचा हिमालय सुद्धा याला म्हणतात आसामचा हिमालय किंवा पूर्वांचल. हा तिस्ता ती इकडे कोणती नदी आहे ब्रह्मपुत्रा. ओके ब्रह्मपुत्रा नदी आणि तिस्ता नदी यांच्या दरम्यान पूर्वांचल म्हणजे आसामचा हिमालय तिस्ता ते काली नदींच्या दरम्यान मध्य हिमालय काली ते सिंधू नदीच्या दरम्यान पश्चिम हिमालय. आलं लक्षात. आता नीट लक्षात राहू द्या हा जो पश्चिम हिमालय आहे याची लांबी जी आहे ती किती आहे तर ती आहे तुम्हाला 700 किलोमीटर. मध्य हिमालयाची लांबी किती आहे 800 किलोमीटर आणि पूर्वांचल हिमालयाची लांबी किती आहे 720 किलोमीटर 720 किलोमीटर. आणि हे इथलचा जो गढवाल आहे म्हणजेच कुमाऊ हिमालय आहे उत्तराखंड मधल्या हिमालयाला काय म्हणतात कुमाऊ हिमालय किंवा त्याला गढवालचा हिमालय म्हणतात. त्याची जो विस्तार आहे तो त्यांचा आहे 320 किलोमीटर विस्तार आहे. आता बघा पश्चिम हिमालय 700 गढवाल किंवा कुमाऊ हिमालय 320 मध्य हिमालय 800 आणि पूर्वांचल आहे 720. आता याच्यानुसार तुम्हाला क्रम तुम्हाला इथं आयोगाने म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न तसा विचारलाय आपण तसा प्रश्न टाकलेला आहे. काय प्रश्न आहे नीट बघून घ्या. आता हिमालयाच्या प्रादेशिक वर्गीकरणानुसार पुढील दिलेल्या हिमालयाच्या विस्तारानुसार योग्य उतरता क्रम सांगायचा. योग्य उतरता क्रम म्हणजे नेपाळचा हिमालय जो आहे तो आहे 800 किलोमीटर लांब हा झाला. आता उतरता क्रम म्हणजे कसला रे जास्त कडून कमीकडे बरोबर ना. आसाम जो आहे आसामचा हिमालय इथं आहे तुम्हाला 720 किलोमीटर लांब याचा विस्तार 720 किलोमीटर आहे. काश्मीर पंजाब याला हिमालय हा मिळून आहे याची जी आहे विस्तार तो 700 किलोमीटर आहे. आणि कुमाऊ हिमालय आहे कुमाऊ हिमालय हा आहे तुम्हाला 320 किलोमीटर. आता तुम्हाला याचा उतरता क्रम सांगायचा आहे. उतरता चढता म्हणल्याच्या नंतर कमीकडून जास्तीकडे उतरता म्हणजे जास्तकडून कमीकडे म्हणजे सगळ्यात जास्त कोणाचा आहे 800 म्हणजे अ 1 नंबरला इथं आहे आणि इथं पण अ आहे. बर त्याच्यानंतर 720 इथं 700 आहे इथं किती आहे 720 म्हणजे ब कुठे बघा ब जो आहे तो बघा इथं ब आहे. ओके 720. त्याच्यानंतर क इथे येईल 700 किलोमीटर. त्याच्यानंतर एक कुमाऊ हिमालय म्हणजे ड म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येईल 4. याच्या विस्तारानुसार जर क्रम विचारला तर पर्याय क्रमांक 4. हिमालय पर्वताचा नीट व्यवस्थित अभ्यास करून जा. योग्य जोड्या जुळवा. महाराष्ट्रातले अभयारण्य आणि त्यांचे जिल्हे याच्यावर जोड्या म्हणजे प्रश्न विचारलाय. अभयारण्य तुम्हाला मी पहिले सांगितले नरनाळा याची जोडी लावायची आहे. नरनाळा त्याच्यानंतर टिपेश्वर कन्फर्म सांगा मला कोणते येते तुम्हाला. टिपेश्वर यवतमाळ आहे. ओके येडशी रामलिंगम घाट उस्मानाबाद आहे. याच्यावरून काही जोडी लागते का बघा. येडशी रामलिंगम घाट डच 4 आहे. डच 4 तर बघा इथं आहे आणि इथं पण आहे. 3 तर उडूनच टाका. आता पर्याय 3 तर उडून टाका. ओके कारण का
येडशी रामलिंगम घाट ही तुम्हाला माहिती उस्मानाबाद मध्ये 100%. आता जो आहे टिपेश्वर, मग बच 3 किती जागेवर आहे? बच 3 इथं एक आहे आणि इथं एक आहे, बरोबर ना? म्हणजे आता 2 पण पर्याय उडून टाका, दुसरा पण पर्याय उडून टाका आता. ओके चलो, मग आता मला सांगा नरनाळा जे आहे ते रायगडला आहे. अच 1 किती जागेवर आहे? अच 1 भाऊ इथं पण आहे, इथं पण आहे 1. आता राहिलं बघा उत्तर कर्नाळा. कच 2, कच 2 किती जागेवर आहे रे? कच 2 इथं आहे. अरे बापरे, 1 सेकंद माझ्याकडनं चुकला. ओके हा चला, आता सांगा नरनाळा जे आहे अच 1, अच 1 हे बघा इथं आहे अच 1. त्याच्यानंतर बच किती आहे? 3, म्हणजे बच बच 3, बच 3 हे बच 3 बघा इथं आहे. त्याच्यानंतर बच 3 इथं पण आहे. ओके, त्याच्यानंतर एक अर्नाळाच 2, अर्नाळा कच 2, कच 2 हे बघा इथं आहे. अच्छा हे बघा हे 1 ला इथं अच 1 इथं पण आहे, म्हणजे इथं 3 मिळाले. आणि येडशी रामलिंगम घाट 4, म्हणजे हे इथं पण आहे, म्हणजे याचा पर्याय क्रमांक तुम्हाला याचं उत्तर काय आहे? 4. आता नीट लक्षात राहू द्या बरं का, इथं नरनाळा, ओके नरनाळा, त्याच्यानंतर कर्नाळा, ओके कर्नाळा, आणि त्याच्यानंतर आहे अर्नाळा. बाई सगळ्यात जास्त इथं तुमचे प्रश्न चुकतात. अर्नाळा, कर्नाळा, नरनाळा सगळं इथे कन्फ्युज बोल. नरनाळा कुठे आहे रे? हे रायगड मध्ये कन्फर्म लिहून ठेवा, रायगड. हे काय सगळे अभयारण्य आहेत. हे काय येतं तुम्ही काय बघताय? हे अभयारण्य येतं, अभयारण्य. अर्नाळा कुठे आला? अर्नाळा आलेला आहे अकोल्याला. हे अर्नाळा आहे अकोला, आणि हे कर्नाळा आहे अकोल्याला. आणि अर्नाळा जो आहे ना, अर्नाळा आहे पालघर, पालघर मधील हा आहे किल्ला. कसला? समुद्र तटीय किल्ला आहे ना भाई. ऑफलाईन बॅच मध्ये, ऑनलाईन बॅच मध्ये सांगितलं तुम्हाला, हे समुद्र तटीय किल्ला आहे अर्नाळा, पालघर जिल्ह्यामधला. कर्नाळा अकोला, आणि त्याच्यानंतर बघा आता इकडे लक्ष द्या, अनाळ म्हणजे इथं पालघरचा काही संबंध नाही. क ला क न आलं इथं, ओके क एक आहे म्हणून अकोला. नरनाळा इथं राय. आता इथं काय रे, हाय का काही ग? काहीच संबंध नाहीये, म्हणजे एकाचाच संबंध आहे. कर्नाळा क आलंय म्हणून अकोला. अर्नाळा हा आहे समुद्र तटीय किल्ला पालघर जिल्ह्यातला, आणि नरनाळा आहे रायगड मधला. आलं लक्षात? याचा 11चं उत्तर 4. हे तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट 12वा क्वेश्चन. खालील ठिकाणांचा त्यांच्या उंचीनुसार, खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा. चढता, मग कळसुबाई शिखर आहे. चढता म्हणजे कसला रे? कमीकडून जास्तकडे का? कमीकडून जास्तकडे ना. चढता क्रम म्हणजे कसला? चढता सगळ्यात महत्वाचा शब्द आहे चढता क्रम. चढता म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 कमीकडून जास्तकडे. मग कमी उंची असणारे कोण आहेत? आता इथं कळसुबाई हे ऑप्शन मध्ये नसणारच आहे, कारण याचं 1646 मीटर उंची आहे याची. याचा अर्थ हे चढता क्रम म्हणल्यावर पहिल्या नंबरला तर येणार नाही. एवढं तर कॉमन सेन्स पाहिजे आपल्याला. बरं, हरिश्चंद्रगडची जी उंची आहे ती तुम्हाला 1424 मीटरची आहे. 1424 मीटर. साहजिकच फोंडा घाट आणि कुंभारली घाट हरिश्चंद्रपेक्षा उंच नसणार आहे, म्हणून तुम्हाला हे 2 4 आणि 1 ऑप्शन तर खलास झालं, उडालं. राहिले 2 आणि 3. आता जो कुंभारली घाट आहे याची जर उंची जर बघितली तुम्ही तर ती आहे 900 मीटर. किती आहे? कुंभारली घाटाची उंची आहे 900 मीटर. ओके, फोंडा घाट जर बघितला तर फोंडा घाटाची उंची आहे 1050 मीटर, बरोबर. आणि हरिश्चंद्र सांगितली तुम्हाला 1424 मीटर, बरोबर, 1424 मीटर. आणि कळसुबाई सगळ्याला माहिती आहे 1646 मीटर. मग हे क्रम बरोबर आहे का? इथं फोंडा कुंभारली. आता इथं तुम्हाला, अरे 1 मिनिट, एक सेकंड, गलती हो गई. हा, फोंडा घाटाची उंची जी आहे ती 900 मीटर आहे. हा, याचं उलट झालं माझ्याकडे. फोंडा घाटाची 900, कुंभारली घाटाची 1050 मीटर आहे. 1050. या दोघांचं माझ्याकडनं मागे पुढे झालं. तर फोंडा घाटाची 900 आहे, कुंभारली घाटाची 1000, आणि इथं हरिश्चंद्राची तुमची 24ला 1000 म्हणजे 1424, आणि कुंभारली कळसुबाई जे आहे 1646.
म्हणजे असं तुम्हाला क्रम यायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक याचं उत्तर 3 येईल. फोंडा घाटाची उंची 900 मीटर, कुंभारली घाटाची 1050, हरिश्चंद्र 1424, कळसुबाई आहे 1646. जे विद्यार्थी हे लेक्चर पहिल्या वेळेस बघत असतील त्यांनी आपले पहिले जुने लेक्चर बघा. तुम्हाला महाराष्ट्रातल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी काही कंबाईन झाली होती ना त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 8 पार्ट येतं, ते पण 8 पार्ट बघून घ्या. ते पण कंबाईनचेच आहे, पूर्व परीक्षेचे, ते पण बघा. 8 हे 3 आणि आजचा एक चौथा, आणि अजून तुम्हाला जवळजवळ 7-8 व्हिडिओ अजून जे आहेत ते तुम्हाला संभाव्य प्रश्न सिरीजचे येणार आहेत, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. चला तर इकडे लक्ष द्या. त्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या शिखरांचा उंचीनुसार क्रम जो आहे त्याची जी ट्रिक्स आहे, ओके, त्याची ट्रिक्स दिलेली आहे. आणि ही जी ट्रिक्स आहे ही तुमच्यासारखी कसा मी हसतो नाही, कसा मी हसत नसतो, कसा मला फाशी झाली 2014ला, कसा मग आत्ता नाही हसणार आहे, लक्षात राहू द्या. सगळ्या पोरांनी पाठ करून ठेवला क्रम, कसा मी हसतो. मग 2017ला तुम्हाला एक प्रश्न आयोगाने विचारला होता, मांगी तुंगी, त्याच्यानंतर सिंगी डोंगर, त्याच्यानंतर राजगड, त्याच्यानंतर रायरेश्वर, हे शिखर विचारले होते. आता कसा मी हसतोय का, मांगी तुंगी, त्याच्यानंतर सिंगी डोंगर, आणि त्याच्यानंतर आहे राजगड, रायरेश्वर. आता सांगा बरं कसा मी हसतोय का, याच्यात येते का काही नाही. कसा मला फाशी झाली ना बे. तुम्हाला आता ट्रिक्स दिलीये मी जी ट्रिक्स दिली आहे त्यात अख्खे महाराष्ट्रातले शिखर येतील. तुमचं स्पर्धा परीक्षेतलं वय वर्ष संपेपर्यंत ती ट्रिक्स काम येणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. हे नीट लेक्चर बघून घ्या, आपलं नोट्स मध्ये तुम्हाला त्यांच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही भाऊ? महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? चला NH48 तुम्हाला माहितीये ना, NH48 माहितीये का भाऊ तुला? कारण का इथं दिल्ली नंबर चेंज झालेले नवीन, दिल्लीवरून तुम्हाला येतोय तो मुंबईला, दिल्लीवरून मुंबईला, मुंबईवरून इकडे गेलेला आहे चेन्नईला. म्हणजे हा पूर्वीचा जो होता दिल्ली आणि मुंबई हा NH8 होता, बरोबर. आणि मुंबई ते चेन्नई हा पूर्वीचा नंबर जो होता याचा किती होता, NH4. आता तुम्हाला दिल्ली मुंबई चेन्नई याला एकच महामार्गाचं नाव दिलेलं आहे. हे 8ला 8 इथं आणलं, ओके सॉरी 4ला 4 इथं आणलं आणि त्याच्या पुढे 8 टाकलं, म्हणून याचा नंबर झाला आता NH48. दिल्ली मुंबई आणि तुम्हाला चेन्नई हा NH48 आहे. म्हणजे मुंबई मधून जातोय याचा अर्थ हा तर जातोय आपला, ओके. त्याच्यानंतर NH60, अबे NH60 जो आहे हा तुम्हाला आहे पुणे नाशिक. NH60 कुठं आहे? पुण्यावरून तो नाशिकला जाताना तुम्हाला जो राष्ट्रीय महामार्ग लागतोय तो कोणता आहे? पुणे नाशिक. पूर्वीचा याचा जो नंबर होता NH50 होता भाऊ, NH50, ओके. याचा नंबर चेंज होऊन आता कोणता आलाय? NH50 ला आता नंबर दिलाय 60. पुणे नाशिक आहे म्हणून हा पण जातोय. NH52 कुठे आहे रे? NH52 लक्षात आलं का? NH52. आता इकडे लक्ष द्या, अगोदर तुम्हाला इकडे हे सोडून देतो. NH52 कोणता आहे, NH16 कोणता आहे, इकडे बघा. हे बघा NH48 ह्या दिल्लीवरून तुम्हाला मुंबईला आला, मुंबईवरून चेन्नईला, ओके. 2807 किलोमीटर लांबीचा, ओके. हा आहे महामार्ग. म्हणजे दिल्ली ते मुंबई जो होता तो 1419 किलोमीटर, मुंबई ते चेन्नई जो आहे तो 1290 किलोमीटर, 2807 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग, ओके. याच्यावरचे प्रमुख शहर हे नीट, अरे युट्यूब वरती जा, ओके. युट्यूब वरती आपले जे व्हिडिओ आहेत तुम्हाला तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग 1, राष्ट्रीय महामार्ग 2 दोन व्हिडिओ टाकलेत, ते एकदा बघा. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला नॅशनल हायवे खूप महत्वाचे आहेत. जुने नंबर, नवीन नंबर, 2 राष्ट्रीय 2 पार्ट टाकलेत मी, भाग 1 भाग 2 राष्ट्रीय महामार्ग. हे अगोदर युट्यूब वरचे बघा, त्याच्या बाहेर क्वेश्चनच नाही जाणार, तो नीट बघून घ्या. चलो त्याच्यानंतरचा बघा NH16 कोलकाता ते चेन्नई आहे. कोलकाता इथून याचा पूर्वीचा नंबर जो होता ना तो होता NH5, ओके. किती होता? NH5 होता, ओके. आणि त्या 5ला आता नवीन नंबर किती मिळालाय? 16. मग तो कोलकात्यावरून ते खाली चेन्नईला होता. पूर्वी याचा जो मार्ग होता 5 नंबरनी चेन्नई ते बहारगोरा असा होता, ओडिसा मधला. पण आता तो त्याचा नंबर चेंज करून NH16 टाकलाय. तर कोलकाता, ओके, कोलकाता ते इकडं चेन्नई पर्यंत आलाय. विशाखापट्टणम, राजमहेंद्री, विजयवाडा, अंगोरे, चेन्नई, श्रीकाकुलम, भुवनेश्वर, पाल, हे सगळे म्हणजे त्या ह्याच्यामधले आहेत, या राष्ट्रीय महामार्गामधले आहेत. 1684 किलोमीटर हा लांबीचा आहे आणि पूर्व किनारपट्टीला समांतर आहे.
कुठंतरी महाराष्ट्रातून जातोय का ह्यो? नाही. इकडे लक्ष द्या, हा महाराष्ट्रातून जात नाही रे बाबांनो. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते काय द्यायचंय तुम्हाला? याचं उत्तर काय देणार भाऊ? NH 48 जातोय, NH 52 जातोय. NH 52 जो आहे ना हा पण महाराष्ट्रातून जातोय. ओके, कारण का हा सोलापूर मार्गे तिकडं ह्याला आहे मंगळूर, सोलापूर ते मंगळूरला आहे. सोलापूर ते मंगळूर. ओके, कर्नाटक. सोलापूर म्हणजे हा पण महाराष्ट्रातून गेला. ओके, आणि हा NH 16 जो आहे हा आहे तुमचा कोलकाता ते कुठं गेलाय मी सांगितलं? चेन्नई. ओके, चेन्नई हे पूर्व किनारपट्टीला समांतर, हे महाराष्ट्रातून जात नाही. म्हणून याचं उत्तर जे आहे, म्हणून याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचंय? कोणता जात नाही? तर 16 जात नाही. प्रश्न नाही विचारलाय, नीट लक्षात राहू द्या. नाही, मग तो जात नाहीये. आता मला सांगा मग इथं ऑप्शन मध्ये परत खाली काय आहे बाबा? पर्याय ब आणि ड. ब आणि ड तर जातोय महाराष्ट्रातून, क बकड नाही. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. केवळ ड एवढा 16 जात नाही, बाकीचे सगळे जातात. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर आहे तुमचा 14. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधानं योग्य आहेत? योग्य विधानं विचारले तर म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बरोबर विधान निवडायचे. तर यस, मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. मालवण जवळील खांदेरी बेटावर, मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याच्यानंतर खांदेरी उंदेरी बेटावर अलिबाग हे शहर आहे. खांदेरी आणि उंदेरी बेटावर अलिबाग हे शहर आहे असं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. चलो, हे तर विधान बरोबर आहे. कासा बेटावर उरण तालुका आहे. कासा जे बेट आहे, ओके, कासा बेट उरण तालुक्यात आहे. उरण नाहीये, तर उरण तालुक्यामध्ये तुम्हाला घारापुरी बेट आहे. कोणतं? घारापुरी बेट जे आहे ते उरण तालुक्यात आहे. कारण का कासा जे आहे, कासा ते जंजिरा आहे. या कासा बेटावरती तुम्हाला जंजिरा, ओके, जंजिरा हा किल्ला तुम्हाला कासा बेटावर आहे. म्हणून तुम्हाला योग्य विधान निवडायला सांगितलं, म्हणजे हे विधान तर चुकलं. मालवण जे आहे, मालवण खांदेरी बेटावर, हे खांदेरी बेटावर मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे का? नाही. तर याचं उत्तर जे आहे ते फक्त ब आहे, फक्त ब. कारण का हे दोन्ही जे आहेत पॉइंट, हे आणि हा, हे दोन्ही चुकीचे आहेत. अलिबाग आहे, याचं काय आहे? मालवण नाही, अलिबाग आहे. चला इकडे लक्ष द्या. अगोदर इथं तुम्हाला काय दिले मी? बेट दिले, तर आणि इकडे काय दिले? स्थान दिले. खांदेरी उंदेरी जे आहे ते अलिबाग आहे. कुठे? खांदेरी उंदेरी जे आहे ते अलिबाग आहे. इथं काय तुम्हाला दिलंय? मालवण दिले. इथं काय पाहिजे होतं? अलिबाग पाहिजे होतं. म्हणून हे विधान कसलं आहे? अलिबाग. हे कसलं विधान आहे? चुकीचं आहे. म्हणून इथं मी चुकीचं दिलं. ओके, दुसरं काय आहे? दुसरं बघा, खांदेरी उंदेरी. चलो, कुर्टे मालवण सिंधुदुर्ग. कुर्टे जे बेट आहे ते मालवणला आहे, सिंधुदुर्गला. इथं काय आहे? खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. खांदेरी उंदेरी बेटावर अलिबाग आहे. ओके, नीट लक्षात राहू द्या. पुढच्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारतील. कुर्टे बेट मालवणला आहे. बेट मालवण हे स्थान म्हणजे ते मालवण मधले. कासा जे बेट आहे ते कुठे? जंजिरा किल्ला किंवा पद्मदुर्ग किल्ला जो आहे तो तुम्हाला कासा बेटाच्या तिथलचा आहे. आणि घारापुरी जी लेणी आहे किंवा घारापुरी जे बेट आहे ते तुम्हाला उरण तालुक्यामध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते फक्त ब आहे. बरोबर योग्य विधान सांगितलंय. खांदेरी उंदेरी बेटावर अलिबाग हे शहर आहे. चलो नेक्स्ट, आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते किंवा कोणती शहर निम्न लिंग गुणोत्तर म्हणजे 901 ते 925 दर्शवतात? ओके, निम्न. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे गुणोत्तर, लिंग गुणोत्तर जे आहे त्याचे 4 भाग आहेत. एक मध्यम लिंग गुणोत्तर, त्याच्यानंतर दुसरा आहे मध्यम निम्न लिंग गुणोत्तर, त्याच्यानंतर उच्च गुणोत्तर एक आहे. उच्च म्हणजे इकडं मुंबई पुणे ठाण्याला जर गेला तर तिकडे लिंग गुणोत्तर जे आहे तिकडे जास्त आहे. चलो इथं मी काढून दे. याचं जे उत्तर आहे, खालीलपैकी कोणते शहर आहे निम्न लिंग गुणोत्तर 901 ते 925, तिथं लिंग गुणोत्तर 901 ते 925 च्या दरम्यान तुम्हाला विचारलेले आहेत. तर बीड आणि पुणे जे आहेत हे तुम्हाला याचं उत्तर सांगायचंय. कारण का? इकडे लक्ष द्या. आता
इकडे लक्ष द्या. अत्यंत वाईट लिंग गुणोत्तर, एक सेकंद, तुम्हाला प्रश्न निम्न लिंग गुणोत्तर आहे, खालीलपैकी कोणते किंवा कोणती शहर निम्न लिंग गुणोत्तर सांगायचं आहे. निम्न लिंग गुणोत्तर 4 जे भाग आहेत, 4 भाग कोणते आहेत बघा. अत्यंत वाईट लिंग गुणोत्तर कुठे, अत्यंत वाईट लिंग गुणोत्तर जे आहे, उच्च म्हणलो चुकून, ते अत्यंत वाईट लिंग गुणोत्तर तुम्हाला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये अत्यंत वाईट लिंग गुणोत्तर सांगायचे. त्याच्यानंतर मध्यम निम्न लिंग गुणोत्तर, मध्यम निम्न लिंग गुणोत्तर जे आहे लातूर आणि त्याच्यानंतर जालन्याला आहे, म्हणजे 928 937. आणि निम्न लिंग गुणोत्तर जे आहे ते पुणे, निम्न काय 915 आणि बीड 937. म्हणून तुम्हाला इथं किती दिलेलं आहे रे, 901 ते 925, 901 ते 925, म्हणजे 901 ते 925च्या दरम्यान आहे. म्हणून इथं तुम्हाला निम्न लिंग गुणोत्तर 915 ते 931. आणि मध्यम लिंग गुणोत्तर जर बघितलं, धुळे, वर्धा, नांदेड, हिंगोली यांच्यामध्ये मध्यम लिंग गुणोत्तर आहे. तुम्हाला निम्न विचारलं होतं तर पुणे 915 937 यांच्या दरम्यान आहे, म्हणून तुम्हाला पुणे हेच द्यायचं. अत्यंत निम्न लिंग गुणोत्तर लातूर आणि जालना, आणि सगळ्यात अत्यंत वाईट लिंग गुणोत्तर मुंबई शहर मुंबई उपनगर, याच्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, इथं झालेले आहेत तुमचे 15 पैकी 15 प्रश्न. चला, इथं लक्षात राहू द्या, मागच्या व्हिडिओला तुम्ही जसा प्रतिसाद दिला तसं याही लेक्चरला प्रतिसाद देताना, सगळ्या लेक्चरला प्रतिसाद देताना व्यवस्थित लेक्चर बघा. याची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामवरती सेंड करत आहे. पीडीएफ जी आहे त्याची झेरॉक्स मारा लवकर, ती समोर ठेवून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला चालू करा. ठीक आहे, चला या ठिकाणी थांबतो. आणि ज्यांना नवीन बॅच घ्यायच्यात त्यांना परत एकदा सांगतोय, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती रिव्हिजन बॅच पडली, 1 डे रिव्हिजन बॅच 18 व्हिडिओची 249 फीस आहे. ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा कंबाईनची बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी तुम्हाला कुपन कोड आहे अवेलेबल. तुम्ही नवीन ऍप वरती जाऊन जे आहे ऍप डाउनलोड करा हे, आणि त्याच्यावरून ज्यांना ज्या बॅच पाहिजेत त्या तुम्ही तिथून घेऊ शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही कॉल करू शकता. आणि व्यवस्थित अभ्यास करा, सुरक्षित राहा. परत कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते वाढायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जिथं आहे तिथं व्यवस्थित राहून व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, चला या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.